भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलं हे संग सुख याचे, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. तुका म्हणे बहु सुख झाले जीवा, घडली या सेवा विठोबाची, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. विठाला विठाला महायोगपीठे तटे भीमरत्या, वरं पुंडरीकाय दातो मणींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू करू प्रथम नमन, जय हो पांडुरंग करू प्रथम नमन. संताचे दुसरे चले संताची, त्यांच्या कृपाने कधी जावे सारो, त्यांच्या कृपाने कधी जावे सारो. दुसरे त्यांच्या कृपाने कधी जावी सारो, त्यांच्या कृपाने कधी जावी सारो. संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं, वातात्मजमवानरयूत मुख्यं, श्रामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत, विनती वारंवार पवन सुत, विनती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. चौक भरीलासनी, चौक भरीलासनी, चौक भरीलासनी, चौक भरीलासनी, पाचारिली कुल स्वामिनी, पाचारिली कुल स्वामिनी, आवाज पाचारिली कुल स्वामिनी, वैकुंठ वासिनी, वैकुंठ वासिनी, वैकुंठ वासिनी, वैकुंठ वासिनी. दावणी दडकरी, दावणी दडकरी, दावणी दडकरी, दावणी दडकरी. रंगाई ओ विठाई, रंगाई ओ विठाई, रंगाई ओ विठाई, रंगाई ओ विठाई, रंगाई ओ विठाई.
झाले संग सुख याचे, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया, प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगतमान्य विश्ववंदनीय असे पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबरा यांचा आम्ही भक्ती कशी केली, भक्तीचं स्वरूप आमचं नेमकं कसं आहे, या संबंधाने भक्तीच्या विषयावरती प्रतिपादन करणारा आजचा हा 3 चरणाचा अभंग आहे. विठाला विठाल. आपली 7 ते 9 ही कीर्तनाची वेळ आहे. आता मला कंबर बांधून आणि आपल्या पुढे आता निरूपणाला सुरुवात करायला 8 वाजलेले आहे. पुढील 1 तासभर आपण या अभंगावरती चिंतन करणार आहोत. किम कारम, काय प्रयोजनाने या ठिकाणी कीर्तनाची सेवा आयोजित आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की गेल्या म्हणजे अनेक वर्षापासून नवरात्री उत्सव, शारदीय नवरात्र उत्सव आपण या शहागड पेमगिरी या किल्ल्यावरती गडावरती श्री माता पेमादेवी या पेमादेवीच्या नवरात्र उत्सवाची आपण सगळी जोरदार तयारी करतात. अन्नदान या ठिकाणी घडतं. आज विशाल भाऊ पावसे यांचं अन्नदान आहे आणि दरवर्षी वेगवेगळे अन्नदाते या ठिकाणी अन्नदान करतात. दररोज अन्नदान सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं अन्नदान सुरू आहे त्या पद्धतीने इथे ज्ञानदानही कीर्तनाच्या निमित्ताने या ठिकाणी घडतं आहे. वारकरी संप्रदायाच्या या परंपरेमध्ये, चौकटीमध्ये, सीमेमध्ये आपण सर्वजण चालता आहात. याचा मला या गडावरती आल्यानंतर मनस्वी आनंद वाटला. नाहीतर शारदीय नवरात्र उत्सव म्हटले की दांड्या आणि दांडिया खेळल्या म्हणजे आमचं हे बघा, दांडिया खेळावीच. दांडिया 2 असतात, पण दांडिया कोणत्या खेळावी? एक दांडिया, ज्या 2 दांडिया असतात ना, एक दांडी ही शिवाची असते, एक दांडी ही जीवाची असते आणि ज्या वेळेला ती एकमेकावर आदळते त्यावेळेला ते जीव शिवाचं मिलन याचं प्रतीक म्हणजे दांडिया असते. परंतु हा भाव राहिला कुठे? कोण? जीव आणि शिवाची दांडी खेळताना आपल्याला दिसत आहे. म्हणून तर ही जी जगदंबा आहे, या जगदंबेच्या नवरात्र उत्सवामध्ये आपण या ठिकाणी ही सेवेची संधी मला दिली. आता ही मी मिर्झापूरला, मला वाटतं मार्चमध्ये मिर्झापूरकरांचा सप्ताह असतो, त्यावेळेला आमचे हरिभक्तीपरायण संपत काका भेटले, आमचे ब्राह्मणी काका होते आणि अजून बरीच मंडळी होती. मार्चमध्ये मी तिथे आलो होतो. आता परत तिथे येऊन गेलो, मागे निमजला येऊन गेलो. मिर्झापूरकरांची कृपा अशी झाली की इकडे त्या भागामध्ये खरं तर मी बदली कीर्तनकार म्हणून आलो होतो आणि मला आमच्या हरिभक्तीपरायण किशोर महाराजांनी त्यांच्या सेवेच्या बदली मी आलो होतो. परंतु त्यानंतर या भागामध्ये येण्याचा वारंवार मला योग तुम्ही प्राप्त करून दिला. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो आणि तुम्ही सगळे वारकरी संप्रदायाचे, माझ्यासह तुम्ही सर्वजण पायिक आहात आणि कीर्तनाची साथ म्हटलं की कीर्तनाला साथही आवश्यक असते. म्हणून हार्मोनियमवर आमचे ब्राह्मणी काका आहेत. गायक म्हणून लाभलेले आज महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध नाव गायनाचार्य हरिभक्तीपरायण सागर महाराज गुळवे आहेत. त्याचबरोबर आमचे भरत महाराज गुंजाळ या ठिकाणी आहेत. ते सुद्धा अतिशय, मी तुम्हाला जाधवताईंच्या इथे बघितलेलं होतं. जसं मी आलो होतो एकदा जाधवताईंकडे घुलेवाडीलाच आहे ना त्यांच्या, तिथे मी तुम्हाला बघितलं पण आपला परिचय नव्हता. इथं आल्यानंतर मला असं वाटलं की महाराजांना मी बघितलंय कुठेतरी. त्यानंतर माझ्याबरोबर जे नेहमीच कीर्तनाला साथीला असतात आणि अतिशय उत्कृष्ट ज्यांची रागदारी तयार आहे आणि ते म्हणजे आमचे गायनाचार्य देवपूरचे आहेत, देवपूरकर हरिभक्तीपरायण जालिंदर महाराज निकम, ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणावरती दंडवत आणि त्यानंतर मृदुंगाला आमचे चौधरी महाराज, सचिन महाराज चौधरी आहेत, त्यांनाही साष्टांग प्रणिपात करतो. माझ्याबरोबर आलेले आमचा विद्यार्थी रोहित असेल, आमचे मामा शरद मामा हंडोरे या ठिकाणी उपस्थित आहे. इथे पाहुणे पण आहेत पेमगिरीला त्यांचे त्या, आणि ही सगळी समोर कीर्तनमाला चॅनल, यूट्यूब चॅनलचे ऋषिकेश महाराज घुमरे उपस्थित आहे. या सगळ्यांना साष्टांग प्रणिपात करतो. या गावातले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, चोपदार, आमचे विनेकरी बाबा सगळे, आणि हे विद्यार्थी कोणत्या संस्थेतले? लिंगेश्वर महाराज, सचिन महाराजांसमोर. वा वा, फार छान आणि खूप छान. काय नाही, बिंदास नाचायचं. बाबाला जाऊ द्या, तुडवलं तर तुडवलं, एवढं काय काळजी करायचं, नाचायचं बिंदास. असं मला नाही की एक ठिकाणी ती अपुरी जागा होती. आता तुमची गडावरती 80 जागा, एक ठिकाणी इतकी अपूर्ण होती का माझ्यामध्ये मुलांमध्ये 1 फुटाचंच अंतर होतं. पोरांनी नाचून नाचून तुडवलं मला, 2-3 वखत दोतरो पाहिजे. पण म्हणलं नाचू द्या, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हा, आता कसा आवाज दिला मला सुरुवाती, म्हणजे पंचपदी होईपर्यंत मला मूडच गेला होता. म्हणलं आता काय ते खेळच होतो काय नो आज.
ते मिर्झापूर माझं कसं आहे सगळं सिस्टीमवर अवलंबून असतं. हां, आता अजिबात काही बोटच लावायचं नाही माझ्या माईक. मी काही जास्त गात नाही, मी काही लई रागदारी तयारी मग असं काही नाही. माझा असाच आवाज ठेवा. सगळ्यांना आवाज येतो ना सगळ्यांना. मागच्या बँच नाही ते मागच्या ते शिक्षक असल्यामुळं ते शब्द येतात कधी कधी असं आहे की नाही. हां, त्याच्यामुळं सगळ्यांना आवाज येतोय. आता असाच आवाज ठेवायचा, अजिबात माझ्या आवाजात बदल करायचा नाही. काय होतं, जवळून बोललं की घसा कोरड पडायला सुरुवात होते आणि मग आपल्याला जे काही तळमळीनं सांगायचं राहतं त्या आवाज जर व्यवस्थित निघाला नाही तर ते सांगणं दबलं जातं. आणि म्हणून अतिशय सुंदर योजना आहे. मला गडावरती आल्यानंतर पेमादेवींचं दर्शन घेतल्यानंतर अतिशय सुंदर वाटलं. आता तुम्ही म्हणाल तुमच्या मनामधल्या काही श्रोतीवर्गाच्या मनामध्ये काही शंका असतात, त्या शंकाचं निरूपण करतो. आणि माझ्या हातामध्ये वेळ फार थोडा आहे. म्हणजे कॉलेजमध्ये मी जसं लेक्चर घेतो अगदी 60 मिनिटाचं तेवढेच 60 मिनिटं माझ्याकडे. म्हणजे आज एक लेक्चरच घ्यायचं असं म्हणा सागर महाराज. आणि म्हणून महिला वर्ग खरं तर उत्सवच त्यांचा आहे. नवरात्र आता मी सुरुवातीला नवरात्रावर प्रतिपादन करून अभंगावर जातो. मी तुमच्या मनातली शंका अशी काढणार होतो की तुम्ही म्हणाल नवरात्रीचं जे कीर्तन आहे ते खरं तर भवानी मातेचं, जगदंबा मातेचं, अनादि निर्गुण प्रगटली भवानी वगैरे, किंवा कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी, बरवे झाले शरण गेलो, असा एखादा अभंग घ्यायचा. ते दिलं टाकून आणि हे काय बा आज भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग घेतला. तर मला असं वाटतं आता आजची 9वी माळ आहे बरोबर. आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही देवीच्या ह्या वेगवेगळ्या संत साहित्यात आलेले जे काही विविध अभंग आहे, म्हणजे नाथांच्या गाथेतील असतील किंवा तुकोबांच्या गाथेतील असतील, याच्यावरती अनेक वेळेला निरूपण तुम्ही ऐकलं असेल. परंतु आज मी तुम्हाला भक्ती हा जो एक जनरल विषय तुकोबाराय म्हणतात आम्ही भक्ती केली, त्या भक्तीच्या अनुषंगाने मी बोलणार आहे. खरं तर आता मी नवरात्र उत्सवाबद्दल थोडंसं सांगून जातो आणि मग भक्तीच्या अनुषंगाने मी बोलण्याचा प्रयत्न करतो. झालं काय, नवरात्र उत्सव, नवरात्र ही फक्त वर्षातून हेच 9 दिवस आहे असं नव्हे. वर्षातून 2दा नवरात्र येते. तुम्ही म्हणाल वर्षातून 2दा नवरात्र कोणती, तर पहिली जी नवरात्र आहे ती आपलं जे पहिलं हिंदू सणांचं म्हणजे हिंदू धर्माचं जे पहिलं नवीन वर्ष सुरू होतं ते कधी होतं बाबा? गुढीपाडव्याला सुरू होतं. गुढीपाडवा ते रामनवमी हे जे 9 दिवस आहे ना, हे नवरात्र उत्सव आहे. ते 6 ऋतू आहेत आपल्याकडे. त्या 6 ऋतूंपैकी तो गुढीपाडवा ते रामनवमी हा वसंत ऋतू आहे. आता जो चालला तो शरद ऋतू आहे. तो वसंत ऋतूत ती नवरात्र असते म्हणून तिला वासंतिक नवरात्र असं म्हणतात. आणि ही शरद ऋतूतली नवरात्र असल्यामुळे हिला शारदीय नवरात्र उत्सव म्हणतात. विठाला 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 आता हे बघा, शिवरात्री नवरात्री आहेत, या देवीच्या नवरात्री आणि भगवान शिवाची नवरात्र आपलं शिवरात्र. शिवरात्र एकच दिवसाची आणि नवरात्र 9 दिवसाच्या. असं का, नवरात्र स्त्रियांसाठी आणि शिवरात्र पुरुषांसाठी. अर्थात स्त्रियांनी शिवरात्र धरायची असते आणि नवरात्र ही पुरुषांनी धरली तर चालते, तसं काय नाही. पण जनरली विषय काय, नवरात्री देवीचा उत्सव असल्यामुळे तो असतो महिलांचा आणि शिवरात्री धरावी पुरुषांनी. शिवरात्री एकच, तशी शिवरात्र दर महिन्याला येते पंचांगानुसार आणि वर्षातून एकदा 12 महिन्यातून एकदा एक मोठी शिवरात्र असते, तिला आपण महाशिवरात्री असं म्हणतो. पण शिवरात्र पंचांगानुसार दर महिन्याला ती येत असते. मग आता शिवरात्री एक रात्र दिली पुरुषांसाठी आणि 9 रात्री दिल्या महिलांसाठी. त्याचं कारण काय, तर त्याचं कारण एकच आहे, गड्याचं एका दिवसात एका रात्रीत आवरतं, बायांना टाईम लागतो आवराय म्हणून 9 रात्र दिल्या. हा ऋषीमुनींचं डोकं असेल बा, बरोबर आहे का नाही. त्यांना माहिती एका रात्रीत यांचा काही घट उठायचा नाही का. पुरुषांचं काय, कुठे गावी निघालं म्हटलं तुम्ही आत्ता फोन येऊ द्या पुरुषांना की चला आपल्याला संगमनेरला जाऊन यायचं, की पुरुष लगेच निघतात. मला काय आवरायचं वगैरे असं काही नाही, लगेच निघतात. चप्पल घातली, बूट घातला की निघाले. तसं महिलांना जर उद्या जायचं असेल ना तर आज आगल्या दिवशी सांगावं लागतं, नवे 8 दिवसापूर्वी सांगावं लागतं, तेव्हा त्यांची तयारी होते. तरी मला असं वाटतं 3 गोष्टींची तयारी कधीच होत नाही बरं का. माझं बोलणं पटेल न पटेल बघा, मी काही टीका टिप्पणी करत नाही, पण 3 गोष्टींची माझ्या अनुभवानुसार तयारी कधीच होत नाही. कोणती? एक, विद्यार्थ्याची परीक्षेची तयारी कधी होत नाही. तो परीक्षेला म्हणजे वर्षभर त्याला असतो अभ्यास, पण वर्षभर अभ्यास करतो, परीक्षेला जाईपर्यंत त्याचा अभ्यास पूर्ण झालेला नसतो, तरी गाईड पाहिजे, पुस्तक पाहिजे, काहीतरी IMP प्रश्न तो बघत असतो. म्हणजे परीक्षेला जाण्यापर्यंत त्याचे हे तयार नसतं, अभ्यासाची तयारी होत नाही. दुसरी, युद्धाची तयारी कधी पूर्ण होत नाही.
क्षत्रियाला युद्धाला जायचं असेल तर त्याची तयारी कधी पूर्ण होत नाही. त्याला युद्धात जाईपर्यंत, अगदी शत्रूला भिडेपर्यंत त्याला काहीतरी आपलं अपूर्ण राहिलंय तयारी असं वाटत राहतं. म्हणून युद्धाची तयारी कधी होत नाही. आणि दुसरी गोष्ट, महिलांची तयारी लवकर होत नाही किंवा परिपूर्ण होत नाही. गावी गेल्या तरी त्या म्हणतील माझं काहीतरी राहिलं बरं का घरी, हे करायलाच पाहिजे होतं, हे राहूनच गेलं माझं. म्हणजे त्यांची तयारी कधी होत नाही. म्हणूनच कदाचित ऋषीमुनींनी त्यांची सायकोलॉजी जाणूनच नवरात्र त्यांना दिले की काय माहीत नाही. आणि पुरुषांनी सुद्धा नवरात्र धरायच्या असतात, नाही असं नाही. पुरुषांनी नवरात्र धरायच्या असतात, पण नीट धरल्या पाहिजे. नवरात्री तुम्ही देवी भागवत वाचा. व्यास आणि जन्मजय, बरं का निकम मारा, व्यास आणि जन्मजयाचा संवाद आहे देवी भागवतामध्ये. आणि त्याच्यामध्ये नवरात्री व्रत कसं करावं याच्या संबंधाने काही विश्लेषण आलंय, काही विषय चर्चेला गेलाय. म्हणजे जन्मजयच विचारतोय व्यासांना की महर्षी मला तुम्ही हे स्पष्ट करून सांगा की नवरात्री व्रत कसं करावं. मग त्यावेळेला व्यासांनी सांगितलं उपवास कसा धरावा, याच्या संबंधाने पण सांगितलं. व्यासांनी सांगितलं 9 रात्रीचा उपवास धरला पाहिजे, पण तो उपवास असा धरायचा संध्याकाळी सोडता येतो असं देवी भागवत सांगतं बरं का. आता किंवा संध्याकाळी एक तर सोडायचा किंवा दिवसा सोडायचा. मग ज्याने दिवसा सोडला त्याने रात्री भोजन घ्यायचं नाही, त्याने रात्री उपाशीपोटी म्हणजे उपवास धरायचा. आणि जो रात्री जेवतो त्याने दिवसभर जेवायचं नाही असं ते देवी भागवताने सांगितलं. त्याच्या पुढे सांगितलं ज्याला 9 रात्रीचा उपवास निघत नाही त्याने निदान 3 रात्रीचा उपवास करावा. कोणते 3 रात्र? सप्तमी, अष्टमी आणि नवमी, असे 3 उपवास सांगितले. आज दुर्गाष्टमी, दुर्गाष्टमीचं व्रत तर अतिशय पवित्र आणि पावन अक्षय पुण्य प्राप्त करून देणार आहे. सप्तमी, अष्टमी, नवमी हे व्रत माणसाने धरलं पाहिजे. ज्याला सप्तमी, अष्टमी, नवमी धरायची नाही त्याने निदान अष्टमी 1 दिवसाचा तरी उपवास करावा असं देवी भागवताने विषय व्यासांनी जन्मविजयाला सांगितलं. आता हे सगळं सांगितलेलं असताना हे नवरात्रीच्या उपवासाला काय खावं आणि काय खाऊ नये हे मात्र सांगितलेलं नाही. आता हे स्त्रियांच्या महिलांच्या डोक्यामधून हे विषय निघाले, हे खावं ते खावं किंवा हे खाऊ नये ते खाऊ नये. हा जो विषय निघाला तो देवी भागवताने किंवा कुठल्याच गाथेमध्ये तुम्हाला कुठेही फक्त उपवास करायचा, फलाहार करावा किंवा कशा पद्धतीने तो उपवास करावा, एकभुक्त राहावं वगैरे वगैरे अशी विश्लेषणं याच्यामध्ये येतात. एका गड्यानं नवरात्र धरली, नवरात्र म्हणजे अशी धरली की ते खूपच त्यांना काही भक्तांना असं वाटतं, तुम्हाला सांगतो की त्यांना असं वाटतं की माझं जे व्रत आहे ना ते जगावेगळं काहीतरी असलं पाहिजे. त्यांनी मला सांगितलं महाराज मी नवरात्रीचा एक मोठा जागर आणि उत्सव करणार आहे आणि मी घटी बसणार आहे. म्हटले ठीक आहे, आता बरेच भक्त मंडळी घटी बसतात, मग तूही घटी बसत असेल. पण ते म्हटलं तुम्ही या एक दिवस चक्कर मारा. तो घटी कसा बसला माहिती आहे का? तो असा झोपला आणि झोपून पोटावं घट मांडला, पोटावं घट मांडला आणि 9 दिवस झोपेल ना झोपेल. पोटावं घट, गहू उगून आले असे पोटाला, गहू माती टाकलेली होती असे गहू आले. 9 दिवस व्रत केलं. मला काही कार्यक्रमांमुळं कीर्तनांमुळे आता आपल्यामध्ये किती गडबड असते या नवरात्रीच्या महोत्सवामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक वेळेस कीर्तनकार भेटेल पण गायक तर भेटतीच नाही नाही का, सगळे बिझी असतात. मग अशा वेळेला मला काही जमलं नाही, पण मी म्हणलं दसऱ्याचा दिवस आहे चला बा. मी दसऱ्या दिवशी गेलो तर ते काही घरी दिसाना बा. मी म्हणलं घटी उठले असतील, आज दसरा आहे म्हणलं, घट उठला असेल म्हणलं. आपल्याला काही 9 दिवस जायला जमलं नाही, पण चला आता भेटून तर यावा बा. नेमका घट कस काय बा, पोटावर घटी म्हणले. मला ऐकून जरा आश्चर्य वाटलं, आता पोहत एवढं वय झालं म्हणलं, पण असा घटी बसेल माणूस मी नाही बघितला. मी गेलो, मग ते मला काही घरी दिसले नाही. मी विचारलं म्हणलं काको कुठे गेले काका? त्याला तुम्हाला कसं सांगायचं म्हणलं काय झालं? ते आहे ना बोकड्याचा वाटा आणाय गेले. असा डोक्याला हात लावला, अरे काय 9 दिवस पोटव घट आणि 10व्या दिवशी वाटा आणाय गेला, काही उपयोग आहे का? काही नाही. म्हणून तर हरिपाठामध्ये ज्ञानोबरायांनी सुद्धा उल्लेख केला, योग याग यदी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंपधर्म, वायाची उपाधी दंपधर्म, वायाची उपाधी दंपधर्म. योग याग यदी नोहे सिद्धी वायाची उपाधी दंपधर्म, वायाची उपाधी दंपधर्म, वायाची उपाधी दंपधर्म.
म्हणून माऊली हरिपाठात म्हटले योग याग इदी येणे नोये सिद्धी वायाची उपाधी धंब धर्म. अरे हे योग याग हे सगळं जे करतोय तू, हे जे सगळं चाललं, म्हणूनच मी अभंग, मला हेच म्हणायचं आहे, अभंग जो मी निवडला ना, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, याचं कारणच असं आहे की आम्हीही नवरात्र करतो, शिवरात्र करतो, अजून काय गणेश उत्सवही करतो, चतुर्थ्या वगैरे धरतो, सगळे उपवास तापास करतो, व्रतवैकल्य करतो, परंतु हे सगळं करून जात असताना खरोखरच भक्ती आम्ही करतो का? आणि म्हणून आज हे जी काही भक्ती आहे, मला तर असं वाटतं की हा शारदीय नवरात्र उत्सव जो सुरू आहे ना, हा म्हणजे काय, आदिशक्तीचा उत्सव. आदिशक्ती खरं तर श्रीमदा शंकराचार्यांनी आणि इतरही अगोदर काही जे काही शंकराचार्यांच्या काळात म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून मागे आणि ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत किंवा त्याच्या पुढचे सर्व संत मंडळी, ज्ञानेश्वरानंतर जी संत मंडळी झाली त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी किंवा हरिपाठ, अमृतानुभव याचंच अनुकरण केलेलं आपल्याला दिसतं. वेगळा विचार मांडलाय म्हणजे स्वतंत्र विचार मांडला असं नाही. ज्ञानोबा आहे, ज्ञानदेवे रचिला पाया असं म्हणणारे जे ज्ञानोबा आहे त्यांचाच विचार घेऊन बाकी सगळी संत मंडळी पुढे गेलेली आहेत हे आपल्याला दिसतं. पण श्रीमदा शंकराचार्यांचं शैवागम नावाचं एक स्वतंत्र अशी विचारधारा आहे. काश्मीरी शैवागम असंही त्यांना म्हणतात. आता ही शैवागम ही जी विचारधारा आहे ना, ही तुम्हाला अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यामध्ये विश्लेषण केलंय. आता हा विषय थोडा डोक्याला जड होईल म्हणून मी जास्त तिकडे जात नाही. फक्त मला जे काही नवरात्र उत्सव, आदिशक्तीचा उत्सव म्हणून आपण जो साजरा करतो त्याच्याबद्दल मला चालू भाष्य करायचं आहे की शैवागम या विचारसरणीमध्ये काय सांगितलं जातं, त्याच्यामध्ये आगम आहे आणि निगम आहे. तर आगम कोण आहे, तर शिवतत्व हे आगम तत्व आहे. निगम तत्व कोणतं, तर शक्ती. म्हणजे तुम्ही अमृतानुभव वाचला तर आपल्या लक्षात येईल ही जी सृष्टी निर्माण झाली. आता जी काही वेदांतचार्य आहे, वेदांतामध्ये अनेक शाखा आहे, त्याला ब्रह्मवाद, ब्रह्मपरिमाणवाद किंवा ब्रह्मपरिणामवाद असे वेगवेगळ्या संज्ञा आहेत. त्याच्यामध्ये सांख्यांची जग उत्पन्न कसं झालं याची व्याख्या वेगळी आहे, वेदांताची व्याख्या वेगळी आहे, आणि जे न्यायाचार्य आहे किंवा जे न्याय वेदांती आहे त्यांच्या व्याख्या वेगळ्या, जग उत्पन्न कसं झालं. परंतु श्रीमदा शंकराचार्यांनी जो शैवागम मांडलाय त्याच्यामध्ये किंवा अमृतानुभवामध्ये ज्ञानोबरायांनी ते मांडलं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ही सृष्टी जी निर्माण झाली ती केवळ एका शिवापासून निर्माण झालेली नाही, तर शिव अधिक शक्ती या दोघांच्या संमिलनातून ही सृष्टी अवतीर्ण झाली, सृष्टी जन्माला आलेली आहे. आणि म्हणून आजचा जो उत्सव आहे शिवाचा उत्सव, आपण तर म्हणूनच मी म्हटलं ना की शिवरात्र ही शिवासाठी आणि नवरात्र ही शक्तीसाठी. विठाला विठाल विठाल. आता ही जी शक्ती आहे ही शक्ती महिलांमध्ये जास्त करून आहे. ही शक्तीतून ही सृष्टी जी निर्माण झाली, ही जग निर्माण झालं, हे शिवतत्व आणि शक्ती, म्हणूनच आपण त्याला प्रवृत्ती सुद्धा म्हणतो. काही ठिकाणी त्याला माया असं म्हटलं. आपण जे म्हटलं मायेपासून जग उत्पन्न झालं असं आपण म्हणतो ना, त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये प्रवृत्तीपासून जग निर्माण झालं किंवा शक्तीपासून जग निर्माण झालं असं सांगितलं जातं. मग आता शिव आणि शक्ती यांच्यापासून जग निर्माण झालं असं आपण म्हणतो खरं. मग शिवासाठी शिवरात्र उत्सव करतो आपण, पण शक्तीसाठी काय करतो, म्हणून नवरात्र उत्सव आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून नवरात्र उत्सव म्हणजे नवरात्र उत्सवात काय करायचं, तर भागवताने 9 भक्ती सांगितलेल्या आहेत. किती सांगितल्या, 9 भक्ती. आणि या 9 भक्तींमध्ये नवरात्री 9 भक्ती करायच्या असतात, 9विधा भक्ती करायच्या असतात. म्हणून एकनाथ महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे काय, 9विधा भक्तीच्या करोनी नवरात्र, 9विध भक्तीचा करोनी नवरात्र, भक्तीचा करोनी नवरात्र. नागिन ज्ञानपुत्रा, नागिन ज्ञानपुत्रा, साडीन कुपात्रा, साडीन कुपात्रा, ज्ञानमुद्रा हो. आईचा जोगवा मागण, आईचा जोगवा मागण, संतांनी सुद्धा नवरात्री सांगितली, पण ही अशी सांगितली की 9विधा भक्ती करायची. मग श्रवणम आहे, कीर्तनम आहे की नाही.
अर्चनम आहे, वंदनम आहे, दास्यम, सख्यम, अशा कुठपर्यंत जायचं तर आत्मनिवेदन ही शेवटची पायरी. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोच सुख, भक्ती जाणे तोच सुख, आणि कनये माझे मना, ओ का पंडित शहा, भक्ती जानात, भक्ती जानात, आणि कनोय माझ्या मना, हो पंडित वा महाराज. ज्या वेळेला अशी नवविधा भक्ती अंगामध्ये मुरते त्यावेळेला ती रात्र जागवण्याचा उपयोग असतो. ती खरी नवरात्र घडत असते. आणि मला असं वाटतं का या ज्या शक्तीची आपण उपासना करतो आणि या महिलांमध्ये, स्त्रियांमध्ये, खरं तर स्त्री ही दुर्बल नाही. आपल्या शास्त्राने कधीही तिला दुर्बल समजलेलं नाही. उलट स्वाध्याय प्रणते परम पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांचं एक वाक्य आहे. ते असं म्हणतात की स्त्री ही भगवंतानी निर्माण केलेली आदर्श कलाकृती आहे. हे लक्षात ठेवा. रुदरफोर्ड नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांनी गाड्यांचा शोध लावला. 4 व्हीलर गाडी ना तिचा शोध लावला. ज्या वेळेला ती गाडी निर्माण केली ना महाराज, त्यावेळेला त्या गाडीला रिव्हर्स गिअर नव्हता. त्यांच्या डोक्यातच आलं नाही की 4 व्हीलर बनवली पण तिला रिव्हर्स गिअरची गरज आहे. ज्यावेळेस त्यांना वाटलं एवढं मोठं जड वाहन मागं घ्यायचं कसं, ते खाली उतरायचे आणि लोटायचे रिव्हर्स. आणि रिव्हर्स चालली. आता ही अशी रिव्हर्स जर चालली तर गाडी सापडन का संगमनेर पोत. तिचा पंचनामाच आहे की नाही. इमा उतरूनच आणायची गाडी, इन्शुरन्स असला तरच वर आला. त्याच्यामुळे ते फोर्डच्या लक्षात आलं की गाडी बनवतो आपण पण हिला रिव्हर्स गिअर नाही. आणि त्यामुळे नवीन जेव्हा मॉडेल तयार झालं त्यावेळेला तिला रिव्हर्स गिअर आला. आत्ता ज्या आपण सर्व गाड्या वापरतो त्यानंतर ती आधुनिकता आली, टेक्नॉलॉजी आली. तसं भगवंतानी 84 लक्ष योनी निर्माण केल्या. त्याच्यामध्ये मानव निर्माण केला. मानवामध्ये नर आणि मादी म्हणजे पुरुष आणि स्त्री असे 2 वर्ग निर्माण केले. अगोदर पुरुष निर्माण केला आणि पुरुष निर्माण केल्यानंतर त्याला या पुरुषामध्ये काही उणिवा भासल्या. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, त्या भगवंताला या नरदेहामध्ये पुरुषामध्ये उणिवा भासल्या. म्हणजे याच्यात उणिवा काय बसल्या तर परमेश्वराला असं वाटलं की पुरुषामध्ये आपण साहस भरलं, पुरुषामध्ये पराक्रम भरला, धाडस भरलं, शौर्य भरलं, साहसीपणा, चिकित्सकपणा, जिज्ञासूपणा, युजुगशी वृत्ती भरली. हे सगळं भरलं. पण माया, ममता, प्रेम, वात्सल्य, कारुण्य हे आपण भरलंच नाही. मग माया, ममत्व, वात्सल्य, जिव्हाळा, प्रेम हे सगळं ज्याच्यामध्ये टाकलं आणि माणसातल्या म्हणजे पुरुषामधल्या उणिवा ज्यांच्यामध्ये निर्माण भरून काढल्या देवानं, ते म्हणजे ही स्त्री शक्ती आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून ती पुरुषापेक्षा आदर्श आणि पुरुषापेक्षा वरचढ आहे. हे लक्षात ठेवा. पुरुषापेक्षा तिच्यामध्ये ताकद जास्त आहे. त्याच्यामुळं तुम्ही बघा अंगणवाडी, सगळं जग बदललं पण अंगणवाडीची शिक्षिका बदलली का? तिथं कधी शासनाला अनेक धोरणं बदलले. आता मी स्वतः शिक्षण व्यवस्थेत काम करतो, मला माहीत आहे. सगळे बदलले. अहो सीमेवरती स्त्री गेली, सगळीकडे स्त्री गेली. बस ड्रायव्हर स्त्री आहे, सगळं आहे. फक्त बस चालवताना मी स्त्री लावू नका म्हणजे झालं बा. नाही तर गाडी घाटातच. नाही तर बाया बायान मला आंबला आला बाई, रस्ता मोकळाच घेते बाई. गेली एसटी, तूही जाईन सगळे असं काही करू नका. परंतु बस ड्रायव्हर पण स्त्रिया झाला की नाही, सगळं झालं. पण तुम्हाला सांगतो अंगणवाडीच्या जो शिक्षक आहे त्या लहान मुलांना सांभाळणार, तिथे शिक्षिकाची, बाईची, महिला आहे, तिची निवड अजूनही पुरुषाची केली नाही. नाही तर तुम्ही करून पहा. अंगणवाडी सांभाळायला पुरुष ठेवून पहा बरं. 12च्या आत पोरं घरी.
9ला गेल्या तर 9:30ला पोरं तर घरी, आणि ते बी फोकानं झोडून करी. पोरं काय रिकामे येतात. माणसाला नुसता झोका द्यायला लावा तुम्ही, तरी असं तनतन करतंय, कारण त्याला रील्स पाहायच्या राहतात, त्याला सवड आहे का. पण स्त्री बघा तुम्ही, स्त्री किती, आणि त्यातल्या त्यात आत्ताच्या स्त्रीपेक्षा जी जुन्या काळातली स्त्री आहे ना, आता खरं तर सुखसुविधा वाढत चालल्या, त्याच्यामुळे स्त्रिया आता तर पूर्वीच्या काळी असे नळ नव्हते घरामध्ये, नळ पाण्याला. पाणी म्हणलं तर कुठे नदीवरती जायचं, ते हांड्यावर हांडा तपीला कळशी येडाबाई निघाली पाण्याला. आहे की नाही, बरंच लांब जावं लागायचं, खूप लांब जावं लागायचं. कुठेतरी विहीर असायची, बारव असायची, नदी असायची, त्याच्यावरती पाण्याला जायचं. ते हांडेवर हांडे भरून आणायचे, सगळं काही होतं. व कितीतरी गायी होत्या, 40-40 माणसांचं कुटुंब होतं. एवढं सकाळी उठून, बरं गिरणी नाही काय नाही, पहाटेच उठायचं आणि दळण दळायचं. आहेत याही बाजूला गायक मंडळी उभी आहे, ती सगळी सांगतील. श्रोतोगणांमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ बसले, ते सांगतील आत्ताची श्रीमंती कशाने ओळखली जाते. 4 व्हीलर दारापुढे आहेत का, बंगला आहेत का, स्लॅब टाकलेला आहेत का, त्याचे काही बिझनेस आहेत का, याच्याहून श्रीमंती मोजली जाते. पूर्वीच्या काळी श्रीमंती अशी मोजली जात नव्हती. श्रीमंती मोजण्याचं परिमाण वेगळं होतं, ते म्हणजे दावणीला जनावरं किती आहे याच्यावरून त्यांची श्रीमंती ठरत होती. आणि एवढे सगळी शेणखोर ती जनावरं सांभाळणं. बरं लेकरंही 2-2 नव्हती, 6-6, 7-7 एका घरामध्ये 40-40 पोरच असायचे. माणसं सगळ्यांचे, जावाचे आहेत, नंदाचे आहेत, कितीतरी पाहुण्याचे सांभाळायला आणलेले, सगळ्यांचं बाई करायची, तरी बाई कधी नाही म्हणली नाही. आता बाई लिफ्टनं वर जातील, लिफ्टनं खाली येते, तरी इथे दुखले तिथे दुखले. अरे तू जगतीच का आला, काय इथे दुखले तिथे दुखले. हां, माझं ना बाई कंबरच दुखून राहिलाय, आणि काय नाही बा, एक लसूण पडेल होता खाली, तेवढा उचलला बा, लगेच भरली चमक. त्या बाया अशा झाल्याय, काही बाया तर अशा. एक सासू मला सांगत होती, म्हणजे गरणच करीत होती असं म्हणा तुम्ही. ती म्हणी बाया मला तर सांदे वाते बाई, मला तर एसी चालत नाही, फॅन चालत नाही. आमच्या सुनाला थंडी असू फॅन लागतो, उन्हाळा असू फॅन लागतो, तिचा जन्मच कोणत्या ऋतूत व्हायले तेच कळत नाही. म्हणलं आता काय करता, आलिया भोगासी असावे साधारण, पर्याय नाही त्याला. पण सांगायचं तात्पर्य असं की स्त्री शक्ती ही अत्यंत उन्नत अशी अवस्था आहे. आणि तुम्हाला सांगू का, आज नवरात्र करायचं म्हणजे नवविधा भक्तीच्या रात्री तर जागवायच्याच, पण थोडंसं सामाजिक आणि कौटुंबिक भानही आपल्याला जपता आलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, आज खरं तर त्या आईला स्त्रियांची 3 रूपं मी आज तुमच्या पुढे मांडणार आहे, मग उरला वेळ तर अभंगाकडे जाणार आहे. लक्षात ठेवा, स्त्रियांची 3 रूपं आहे या जगाच्या पाठीवरती. एक आहे आई, मातृ, दुसरा आहे बहीण, आणि तिसरा आहे पत्नी. हे लक्षात ठेवा. माणसांच्या जीवनाला जो काही आज तुम्ही महापुरुष घ्या, युगपुरुष घ्या, राष्ट्रीय पुरुष घ्या, कोणी घ्या, या सगळ्यांच्या जीवनाला आकार कोणी दिला असेल, या सगळ्यांची जीवनं जर कोणी घडवली असेल पराक्रमाने, तर ती घडवली एकतर त्यांच्या आईने, बहिणीने आणि पत्नीने. हे लक्षात ठेवा. तुलसीदासांची पत्नी बोलली का पत्नीला लालसेपोटी भेटावं म्हणून मड्यावर बसून तुलसीदास रात्रीच्या वेळेला भेटायला गेले होते. आणि ज्या वेळेला माडीवरती पत्नी राहत होती तर त्या सर्प लटकत होता, पावसाळ्याचे दिवस होते, झिमझिम पाऊस पडत होता, आणि नदीला महापूर आलेला, एक मडं वाहत चाललं होतं. तुलसीदास त्या मड्यावरती बसले आणि ते मड्यावरून प्रवास केला, नदीच्या त्या किनाऱ्याला पोहोचले, खाली उतरले आणि पत्नीला भेटायला गेले. रात्रीच्या वेळेला सर्प माडीवरून लोंबकळत होता, त्यांना वाटलं दोरी आहे, त्यांनी त्या सर्पाला धरून वर गेले आणि पत्नीला भेटले. पत्नी म्हटली, अहो तुमचा नवस का एवढ्या रात्री भेटाय याचा, एखादा फोन करायचा नाही, फोन व भागलं तर व्हिडिओ कॉल करायचा, तुमचं काय एवढं अडकलं होतं. ते म्हणले, तसं नाही, मला तुला भेटण्याची तीव्र भावना झाली म्हणून आल. अहो म्हणे, एवढा पाऊस धोधो पडतो आहे आणि एवढं पाणी वाहत आहे, तुम्ही आले कसे? आता काय नाव भेटते का? तुम्ही आले कसे? म्हणे, मग तुम्हाला नाव नव्हती पाठवली का, त्याच्यावर बसून आलो. अहो कसलं काय? पत्नीनं खिडकीतून बघितलं तर नदीतून मडं वाहत चाललो. म्हणे, याच्यावर तुम्ही बसून आले? हो. म्हणे, मग माडीवर कसे आले? पायरीने तर काय आले नाही, तुम्ही खिडकीतून आतमध्ये कसे आलेले? त्यांनी सांगितलं, तू मला दोरी सोडली होती, त्या दोरीला धरून मी पत्नीने बघितलं तर दोरी नाही, तो सर्प होता. आणि मग पत्नी त्यांना जे बोलली, मुली हे बघा,
कोरोना काळामध्ये तुम्ही पहिला डोस, दुसरा डोस, तिसरा डोस, बूस्टर डोस घेतला असेल, पण पत्नी डायरेक्ट बूस्टर डोस देते बरं का. हां, आणि पत्नीचा बूस्टर डोस असा असतो का गड्याची उतरलीच पाहिजे, ती नाही म्हणत मी, धुंदी उतरली पाहिजे असं म्हणतो. हां, पत्नी हायगाई करत नाही. तुलसीदासांची पत्नी म्हणाली, अहो मला भेटण्यासाठी माझ्या या नश्वर शरीरावरती प्रेम करतात आणि त्या देहाला भेटण्यासाठी तुम्ही मड्यावर बसून आले, तुम्हाला भान नाही. दोरी समजून सर्पाला तुम्ही धरलं, त्याला धरून तुम्ही आले, तुम्हाला भान नाही. मग मला सांगा, एवढं बेभान जर देवासाठी झाले असते तर देव भेटला असता. आणि हेच डोक्यात बसलं तुम्हाला सांगतो तुलसीदासांच्या. आणि हेच पुढे भविष्यामध्ये पत्नीने त्यांच्या अंतर्मनामध्ये विषयाची काम वासना काढून टाकली आणि त्यांच्या मनामध्ये देव भेटीची जागरूकता निर्माण केली. हा नवशक्तीला आज आपण नमस्कार केला पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून आज जर नवरात्र उत्सव करायचाच आहे, नवविधा भक्ती आपण जाणून तर घेऊया, पण त्याचबरोबर आज मी स्त्रियांची 3 रूपं सांगतोय तुम्हाला. पत्नी, माता, बहीण. हे पत्नीचं उदाहरण तुलसीदासांना घडवलंय, हे लक्षात ठेवा. आणि वाल्मिकी ऋषी जे आहेत ना, त्यांना सुद्धा पत्नीनेच. मला सांगा ना, पत्नी किंवा मुलं जर म्हटले असते की मी तुमच्या पापात वाटेकरी आहे, तर मला नाही वाटत ती ऋषी झाले असते. ते म्हणले असते आहेत हे वाटेकरी. अरे ज्या वेळेला पत्नी बोलली ना, तुम्ही पाप करतात, तुम्ही दरोडे टाकतात, आम्हाला पोचणं तुमचं कार्य आहे, आम्ही कसले तुमच्या पापात सहभागी, त्यावेळेला वाल्मिकीचे डोळे उघडतात. नारदांनी उघडलेच. राम नाम मंत्रानं पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नाम येतील ही लोक उद्धरते. हे सगळं खरं आहेच, पण आज मुद्दा नवरात्रीचा चाललाय. म्हणून जी पत्नी इतिहासामध्ये तिची नोंदही नाही, पण वाल्मिकी ऋषींच्या म्हणजे पूर्वाश्रमीचा वाल्मिकी ऋषी हे नाव नंतर पडलं. अगोदर त्याचं नाव आहे रत्नाकर दस्यू. नाव माहीत नसेल तर नोट डाऊन करून घ्या. रत्नाकर दस्यूला जेव्हा हा उपदेश झाला की तुम्ही जे दरोडे टाकतात, 7 राजनं भरवलेत तुम्ही खडे टाकून, त्याच्यात आमचा काही संबंध नाही, आम्ही कशामध्येही सहभागी नाही, त्यावेळेला त्यांचे डोळे उघडले. आणि माघारी गेल्यानंतर वाल्मिकी ऋषी म्हणजे रत्नाकर दस्यू नारदांना सांगतात, आणि नारद मग त्यांना रामनाम म्हणायला लावतो. पण वाल्याला राम सुद्धा कुठे म्हणता येत, रत्नाकरला राम सुद्धा म्हणता येत नाही. तो मरा असा उलटा जप करतोय. आता तुम्हाला खरं सांगा, मला सांगा, राम या शब्दामध्ये जोडाक्षर तरी आहे? मग मरा म्हणता येत आणि राम म्हणता येत नाही, म्हणजे हे कुठं झालं बुवा? मला लक्षात ठेवा, या समजा एखादा बोबडा माणूस आहे, त्याला र म्हणता येत नाही, मग त्याला रामातलं र म्हणता येणार नाही, बरोबर? आणि रमाचाही र म्हणता येणार नाही, रतनचाही र म्हणता येणार नाही, बरोबर? आणि पेमगिरीतलाही र म्हणता येणार नाही. म्हणजे जर ज्याला रच बोलता येत नाही त्याला कुठल्याच शब्दातलं र येत नाही. इथे वाल्मिकी ऋषींची गंमत अशी, मरातला म येतो, रामातला राही येतो, पण राम येत नाही, मरा येतो. हा कुठला प्रकार आहे? तर याचं फक्त उत्तर एकच आहे की राम नाम मुखात येण्यासाठी इतर मरा शब्द उच्चारायला तोंड लागतं, पण राम उच्चारण्यासाठी पुण्य पदरात असावं लागतं, हे लक्षात ठेवा. आणि रत्नाकर दस्यूकडे ते नव्हतं आणि म्हणून रामनामाचा जप दिला. पत्नीने ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला डोळे खाडकन उघडले रत्नाकर दस्यूचे, आणि त्याचा प्रवास वाल्मिकी ऋषीपर्यंत झालेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, माता, पत्नी आणि बहीण ही अशी नाते आहे स्त्री वर्गामधले का ते पुरुषाला घडवतात, जगण्याचा दृष्टिकोन देतात. म्हणून लक्षात ठेवा की आमची शेतीवर जर संस्कार केले ना, शेतीवर मातीवर जर संस्कार केले तर कृषी जन्माला येते. माझं वाक्य लक्षात ठेवा, मातीवर संस्कार केले तर कृषी जन्माला येते, विचारांवर संस्कार केले तर ऋषी जन्माला येतात, दगडावर संस्कार केले तर मूर्ती जन्माला येते, आणि माणसावर संस्कार केले तर उद्याची संस्कृती जन्माला येते, हे लक्षात ठेवा. आणि ती संस्कृती घडवली ती स्त्रियांनी. म्हणून पुन्हा एकदा मी आठवले शास्त्रींचं वाक्य सांगून जाईल. ते असं म्हणतात की ज्या काळामध्ये मोगली सत्ता होती, आदिलशाही होती, अगदी इंग्रजी राजवट होती,
इथपर्यंत सुद्धा उंबऱ्याच्या आत सुद्धा ज्यांनी देव्हाऱ्यात भक्ती टिकवली त्याचं श्रेय सगळ्यांना कुणाला जर जात असेल, अनेक निजामशाही असेल, आदिलशाही असेल, मोगलशाही असेल, इंग्रजी राजवट असेल, अनेक राजवटींनी महाराष्ट्रावर चाल केली, भारतावर चाल केली. म्हणजे असं सांगितलं जातं की जगाच्या पाठीवर 148 संस्कृती गुण्यागोविंदानं नांदत होत्या. माझं वाक्य लक्षात ठेवा. 148 संस्कृती गुण्यागोविंदानं या मातीमध्ये नांदत होत्या. पण ज्यांच्या ताकदीमुळे सगळ्या संस्कृती नायनाट झाल्याने एकच संस्कृती काळाचं उदर फाडून वर आली ना, ती म्हणजे भारतीयांची वैदिक अनादी संस्कृती. आणि त्याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते महिला वर्गाला. कारण महिलांनी छोटंसं व्रत करून उंबरड्याच्या आत, बाहेर तर सगळा धुमाकूळ होता, निजामशाही होती, आदिलशाही होती, मोगलशाही होती, सगळीकडे दानादान चालली होती. पण अशाही काळामध्ये देव्हाऱ्यापर्यंत उंबऱ्याच्या आत जर भक्ती कोणी टिकवली असेल तर या स्त्री शक्तीने टिकवलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आज आपल्याला त्यांचा जागर करायचा आहे. पुरुषांनी या स्त्री वर्गाचा बहुमान केला पाहिजे. नारी की निंदा मत करो यार, नारी रतन की नारी की निंदा मत करो यार, नारी रतन की उस नारी से पैदा हुए भीष्म हनुमान कबीरदास, भीष्म हनुमान. नारी की निंदा मत करो यारो, नारी वतन नारीची निंदा कधी करायची नाही. आता बरेच जण, काही जण असं म्हणतील ज्यांनी इतिहास वाचलेला आहे, अशी मंडळी मला असा प्रतिदाव्यात प्रश्न विचारू शकतील का तुम्ही म्हणता स्त्रियांचा बहुमान आमच्या संस्कृतीने केला आहे, वेदांनी केला वगैरे वगैरे, सगळ्यांनी केला असं तुम्ही म्हणणं आहे. तर मग स्त्रियांना मधल्या काळात दाबलं गेलं का? स्त्रियांना तर शिक्षण नव्हतं, स्त्रिया तर शिकत नव्हत्या, स्त्रिया कुठे जात नव्हत्या, चूल आणि मूल इथपर्यंतच त्या बंदिस्त होत्या. असा तुमचा हिंदू धर्म आहे. आणि तुम्ही म्हणतात की आमच्या ऋषीमुनींनी किंवा हिंदू धर्माने स्त्रियांना श्रेष्ठ समजलेलं आहे, देवाने पुरुषांनंतर निर्माण केलेली कलाकृती, असं तुम्ही भाष्य करून आले. पण हे नेमकं खरं काय? तर तुम्हाला खरं सांगू का, ज्या वेळेला ही आक्रमण, आता मला सुद्धा काही काही पालक, आता मी 12वी, आता 11वी 12वीचे विद्यार्थी माझ्याकडे, 12वी झाल्यानंतर काही मुली हुशार असतात, मी सांगतो त्यांना शिकवा, तरी खेड्यातली पालक सांगतात आता लग्न करून टाकतो. म्हटलं का? नाही म्हणे, बाहेर समाज फारच विघातक आहे, मुलं चांगले नाही, काय नाही, मुलीला कसं ठेवायचं, उगाच आपण एवढं जपून सगळी इज्जत कमावली, सगळं, उद्या काही झालं तर मुलीवर आपला खूप विश्वास आहे, पण काय सांगावं, काय झालं, त्यापेक्षा लग्न करून टाकलेलं बरं. म्हणजे मग मला विचार येतो डोक्यात की आत्ताचे सुशिक्षित पालक सुद्धा असं म्हणतात, कारण त्यांना जगाचं भय असतं. आणि ज्या काळामध्ये मोगलशाही दानादान करत होती किंवा अगोदरचा 400 वर्षाचा 500 वर्षाचा, तुम्हाला खरं सांगू का, ज्ञानोबा रायांच्या काळापर्यंत स्त्रियांना आदर होता. लक्षात ठेवा, ज्ञानोबा रायांपर्यंत सगळ्यांना आदराचं स्थान होतं. पण जेव्हा देवगिरीचं साम्राज्याचा नायनाट व्हायला लागला, अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावर चाल करून आला आणि देवगिरीचा ध्वज खाली उतरला, आणि जेव्हा तिथून पुढे जे काही संकट, आसमानी सुलतानी संकट महाराष्ट्रावरती चालून आले, भारतावर चालून आले, परकीयांच्या ताब्यामध्ये आपली भूमी गेली ना, तेव्हापासून मग आपल्या पुरुषांनी समजायला सुरुवात केली का स्त्रीला आता बाहेर टाकणं योग्य नाही. म्हणून स्त्रीजी
चूल आणि मूल ही जी बंदिस्त झाली ना, ही काळाची गरज त्या काळात होती म्हणून बंदिस्त झाली आणि म्हणून ते स्वातंत्र्य गेलं. नाही तर अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकम स्मरे नित्य महापातक नाशनम. शास्त्रकार असं सांगतात, या ज्या 5 स्त्रिया आहेत ना, महासती म्हटले त्यांना. कोणत्या? अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी. या 5 स्त्रिया वेद शिकलेल्या होत्या, शास्त्र पारंगत होत्या. तुम्ही त्या जमदाग्नी ऋषी आहे, त्यांच्या पत्न्या बघा, मैत्रिय बघा, ह्या विदुषी होता. वसिष्ठांची पत्नी अरुंधती, हिच्याकडे 10,000 स्त्रिया कुलगुरू होती. ती अरुंधती कुलगुरू होती. विद्यापीठ स्वतंत्र होतं महिलांचं वसिष्ठांच्या रामराज्याच्या काळामध्ये. याच्यावरून आपल्या लक्षात येईल का त्या काळामध्ये स्त्रिया शिकलेल्या होत्या, मग विदुषी होत्या. म्हणजे पुरुषाला विद्वान म्हणतात, त्याचं स्त्रीलिंगी रूप विदुषी असं आहे बरं का. तर विदुषी स्त्रिया होत्या. पण ज्यावेळेला परकीय आक्रमणं झाली त्यावेळेला स्त्रियांना चूल आणि मूल याच्यामध्ये डांबलं गेलं. आणि जेव्हा डांबलं गेलं त्यावेळेला पुढे फुल्यांच्या काळापर्यंत ही सगळी परिस्थिती होती. जेव्हा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले जन्मास आले आणि त्यांनी मग नंतर ती स्त्रियांची शिक्षणाची दारं खुली केली, त्यांना ती स्त्रिया दिलंच गेलं पाहिजे. पण याचा अर्थ हिंदू धर्माने त्याच्यावरती बंधनं लादलेले आहेत असं नव्हे. आता माझं वाक्य लक्षात ठेवा, शूटिंग सुरू आहे तरी मी बोलून जातो. अजून 25 वर्षात असा काळ येणार आहे का तुम्हाला स्त्रियांना पुन्हा बंदिस्त थोडंफार प्रमाणात करावं लागणार. पूर्ण नाही, पण थोडंफार प्रमाणात बंदिस्त करावं लागेल. त्याचं कारण असं की तुम्ही बघा, आज प्रमाण अमानुष छळ होणं, स्त्रियांना पाहिजे तसं अजूनही योग्य बहुमान दिला जातो किंवा काय, असं आज आपल्याला घडताना दिसत नाही. आज आपल्याला वंदन करायचं ते सावित्रीबाईंना. ज्योतिरावांनी स्त्रियांचं कार्य तर केलंच, परंतु ह्या ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर त्यांनी दत्तक घेतलेला मुलगा होता, त्याचं नाव यशवंत. आता उत्तरक्रिया मुलाने करायची असते वडिलांची, म्हणून यशवंताने ज्या वेळेला त्या प्रेत स्मशानभूमीत नेत असताना समोर जे धरायचं असतं, काय म्हणतात त्याला, मुलगा धरतो ते मडकं असतं, धूर वगैरे चालू असतं, ते धरलं. आणि त्या काळातल्या धर्ममार्तंडांनी विरोध केला. ते म्हटले हे चालणार नाही, पोरगं कोणाचं काय, तो अधिकार यशवंताला नाही. यशवंताला बाहेर घातलं. पण बघा, तुम्हाला सांगतो, जी सावित्रीबाई फुले त्यांच्या तरुण काळामध्ये ज्योतिराव पुढे चालायचे आणि त्यांच्या मागं समाज आपल्याला दगड मारील, माती फेकेल, शेण मारील म्हणून लपून लपून चालायची, ती सावित्रीबाई ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वाद झाला अंगणामध्ये, कोणी अग्निडाग द्यायचा याच्यावरून वाद सुरू झाला. ती सावित्रीबाईची छाती काढून पुढे आली आणि वाघाच्या छातीने ती तमाम धर्म मार्तंडांना सांगू लागली का मी स्वतः ते मडका हातात धरणार आणि मी चालणार. कोणाला पुढे यायचं, जो आडवा येईल त्याला ठार केल्याशिवाय राहणार नाही. कोणीही माझा पती आहे आणि माझ्या पतीचे अंत्यसंस्कार करायला तुम्हाला कोणालाही मला अडवता येणार नाही. सावित्रीबाईंनी ते मडकं धरलं, स्मशानापर्यंत नेले आणि पतीच्या अंत्यसंस्कारावेळी अग्निडाग देणारी इतिहासातली पहिली स्त्री जर कोण असेल तर ती सावित्रीबाई आहे. तिला आजच्या दिवशी वंदन करावंच लागेल, हे लक्षात ठेवा. त्याशिवाय नवरात्र पूर्ण होऊच शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 विश्व दारिद्र्य घरामध्ये बॅरिस्टर होण्यासाठी परदेशात गेले आणि परदेशामधून बॅरिस्टर होऊन आले होते. शिष्यवृत्ती मिळाली होती राजर्षी शाहू महाराजांमुळे. जेव्हा ते परत आले, आपल्या सगळ्यांना माहीत असेल रमाबाईचा संसार अत्यंत दरिद्र्यामध्ये वाढलेला, नेसायला सुद्धा नीट लुगडं नाही, पातळ नाही. ज्या वेळेला बॅरिस्टर होऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात आले, नवे घरी आले. घरी आल्यानंतर त्यांचा गावातल्या लोकांनी सत्कार ठेवला होता. सत्कारासाठी सूट बूट टाय लावलेले बाबासाहेब सत्कारासाठी गेले. त्यांचे बंधू आनंदराव ते म्हणाले, अगं रमा, तुझ्या नवऱ्याचा सत्कार ठेवलाय, चाल लवकर, तुला पण आलं पाहिजे सत्कार समारंभासाठी. रमाबाईंनी सांगितलं, हो तुम्ही व्हा पुढे, मी येतेच मागून. आणि गेले ते सगळे पुढे गेले. सभा सुरू झाली. अशी प्रचंड गर्दी जमली. सगळे भाषणं सुरू आहे, अध्यक्ष नेमले गेले. अध्यक्ष हे सगळी मंडळी बोलायला लागली. बाबासाहेबांना पुढील आयुष्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ लागले. सगळे बोलू लागले. सगळ्या, कारण दलित वर्गातून पहिला माणूस बॅरिस्टर झाला होता, त्याच्यामुळे सगळ्यांना अप्रूप होतं. सगळे असे गौरवोद्गार काढत होते भाषणामध्ये. रमाबाईला प्रश्न,
आपल्या नवराच्या सत्कार समारंभ या डोळ्यांनी बघावा, याच्यासाठी आपणही जावं. पण फाटकं लुगडं आहेत. लोक काय म्हणतील, अरे बॅरिस्टरची बायको आणि लुगडं नाही घालायला, आणि अशीच कशी जाणार मी. लाज जाईल, इब्रत जाईल ती माझ्या नवऱ्याची. आणि म्हणून स्त्री शक्ती तिने काय केलं माहिती आहे, बॅरिस्टर होण्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या राजर्षी शाहू महाराजांनी सत्कार केला होता, त्यावेळेला जरीचा एक फेटा भला मोठा भेट म्हणून दिला होता. पेटीचं कुलूप उघडलं, पेटीतून तो जरीचा पटका बाहेर काढला आणि लुगड्यासारखा रमाईने नेसला, सभेला जाऊन पाठीमागे उभी राहिली. बाबासाहेब जेव्हा त्या भाषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी उभे राहिले, त्यांची नजर गेली आपल्या धर्मपत्नी रमाईवर, आणि ते भाषण करता करता टचकन डोळ्यातून पाणी आलं. बाबासाहेब म्हणाले, अरे मी आज बॅरिस्टर झालो, मी माझ्या हिमालयाच्या उत्तुंग बुद्धिमत्तेने ही पदवी बहाल केली आहे असेल, पण माझ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या स्त्रीने मला साथ दिली, अशी स्त्री जिच्या अंगावरती लुगडं नाही, पण माझी इज्जत जाऊ नये म्हणून जरीचा पटका घालून उभी राहिली, त्या रमाबाईमुळे मी बॅरिस्टर झालो. हे बाबासाहेबांचे वाक्य. हा विषय आज सोडून द्या, बाबासाहेब देव मानत होते की नव्हते, परंतु स्त्री शक्तीचा जागर करत असताना आज घटना तज्ञ असणाऱ्या बाबासाहेबांचे आज आपल्यावरती जे उपकार आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला वाटत असेल एखादा पुरुष अपयशी झाल्यानंतर, म्हणजे बरेच जण असं म्हणतात की एखादा पुरुष यशस्वी होतो ना, त्याच्या मागे त्याच्या स्त्रीचा हात असतो. हे वाक्य ऐकलं असेल ना तुम्ही सगळ्यांनी, की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्याच्या स्त्रीचा हात असतो. मग त्याची आई असेल, बहीण असेल किंवा पत्नी असेल. आता पुढे हे वाक्य नेतो बरं का, याच्या उलट बोलतो मी. यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो, हे वाक्य 100% खरं आहे. पण माझं वाक्य लिहून ठेवा, यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो हे 100% खरं आहे, पण अपयशी पुरुषामागे अख्खीच्या अख्खी स्त्री उभी असते, हेही तितकंच खरं आहे. हे लक्षात ठेवा. पुरुष यशस्वी झाला तर तिचा हात असेल, थोडासा हात असेल, पण पुरुष जर अपयशी झाला ना, तर त्या पुरुष खचून जाऊ नये, त्याने पुन्हा फिनिक्स पक्षासारखी आणि गरुडासारखी गगन भरारी घ्यावी. याच्यासाठी त्याला खतपाणी देणारी, त्याला धीर देणारी, त्याला उमेद देणारी जर कोण असेल तर ती फक्त स्त्री शक्ती आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून बरेच जण असं म्हणतात, ज्या वेळेला विवाह संस्था आपल्या भारताने जगाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी जर काय असेल तर ती म्हणजे विवाह संस्था. ज्या वेळेला ऋषीमुनींनी नदी किनाऱ्यावरती ग्राम आकाराला येऊ लागले, गावं निर्माण झाली, आणि जेव्हा विवाह संस्था निर्माण झाली, मनुष्य थोडा सुधारित आवृत्ती आली. आत्तापर्यंत या सृष्टीला जन्माला येऊन 4.5 अब्ज वर्ष झाले, विज्ञान असं सांगतं, आणि माणसाला जन्माला येऊन जवळजवळ 20 लाख वर्ष झाले. आणि 20 लाख वर्षानंतर गुहेत राहणारा, पुढे अग्नीचा शोध, चाकाचा शोध, यानंतर मानव जसा प्रगत होत गेला, पुढे पुढे आता एकमेकांनी लग्न करायचं म्हणजे विवाह संस्था आकाराला यायला लागली. त्यावेळेला आता लोक असं म्हणतात की स्त्रीच नांदायला का जाते, आणि काही स्त्रियांच्या संघटना असा दावा करतात की स्त्रियांनीच का नांदायला जायचं, चहान स्वयंपाक स्त्रियांनीच का करायचा, धुणं भांड बायांनीच का करायचे, गडेनी का करायचे नाही. मग आता गडी करू लागली. करू नये असं नव्हे, पण ते स्त्रियांकडेच का दिलं, तर स्त्रियांकडे भांडे जेवढे दिवस जास्त टिकतील हे दुसऱ्या दिवशीच कोचे पाडून. हे मांजर अडवालं तर कुकरामध्ये घालून हाणाय बसले. ही त्याच्यामुळे बाबा सहन शक्ती जी स्त्रियांकडे, म्हणून काही लोक असं म्हणतात स्त्री जी नांदायला गेली ना, ही पुरुष प्रधान संस्कृती होती, म्हणून पुरुषांनी स्त्रियांवर लादलेलं आहे, वा तुम्हीच नांदायला गेलं पाहिजे, असं पुरुष प्रधान संस्कृतीने स्त्रियांवरती लादलेलं आहे, असं बऱ्याच मंडळींचं मत आहे. पण माझ्या अभ्यासाअंती मला जेवढं समजतं, आणि संत मंडळी किंवा शास्त्रपुराणं जे सांगतात त्याच्या आधारे मी आपल्याला असं स्पष्ट करू इच्छितो की पुरुष प्रधान संस्कृती या मातीत होती, म्हणून स्त्रियांनीच नांदायला जायचं हा नियम झालेला नाही. तर स्त्रियांच्या जेनेटिक्समध्ये, अनुवंशकतेमध्ये समर्पण भाव ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. समर्पण भाव पुरुषांमध्ये नाही. तुम्ही पहा बरं, एखादा प्रयोग करून जात्या का नांदायला, एखादी पहा बरं नांदून, गोळाखाली सासू आणून घरी येतील काय दम काढतील का ते, तुम्हाला वाटतं?
एका दिवसात नांदून घटस्फोट नांदणं संगच पुन्हा नाही. आणि या स्त्रीला कितीही त्रास होऊ द्या, कितीही होऊ द्या, तरी ती स्त्री समर्पण भाव. आणि तुम्ही बघा ना, 18 वर्ष बापाचं नाव लावणारी पोरगी, 18 वर्ष जिने तो नवीन भाग पाहिलेला नाही, नवीन माणसं ओळखीचीच नाही, माणसं अपरिचित आहे, भाग अपरिचित आहे, अशा सगळ्या भागामध्ये जाते, ती ॲडजस्ट होते. आणि 18 वर्ष ज्या वडिलांचं नाव लावलं, ती नाव गाळून टाकते आणि नवऱ्याचं नाव लागते. एवढा समर्पण भाव आहेत का कोणामध्ये? शक्य नाही. म्हणून नवरात्री करणं म्हणजे स्त्रियांच्या गुणांची तुलना करणं, आणि ते गुण पुरुषांनी जोपासले पाहिजे. म्हणून साने गुरुजींचं एक पुस्तक आहे, भारतीय संस्कृतीमध्ये त्यांनी विवाह संस्थेवरती बोलताना असं सांगितलं की लग्न होणं म्हणजे नेमकं काय होणं. पुरुषाने स्त्रियाच्या गळ्यात माळ टाकणं, तिने नवऱ्याच्या गळ्यात माळ टाकलं म्हणजे झाला लग्न समारंभ असं नव्हे. भारतीय संस्कृतीने 16 संस्कार मानले, त्या 16 संस्कारातला तो एक संस्कार आहे, 16 नाही. लग्न हा संस्कार असतो, 16 कधी नसतो. विवाह हा संस्कार आहे. आणि संस्कार काय आहे? मी मगाशी प्रस्तावनेत कीर्तनाच्या जे बोलून गेलो की पुरुषांमध्ये देवाने शौर्य दिलं, पराक्रम दिलं, धाडस दिलं, विविध धाडसी गुण भरले. पण स्त्रियांमध्ये जे ममत्व आहे, माया आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, ह्या गोष्टी पुरुषांमध्ये नाही. आता ऐका, लग्न या शब्दाचा अर्थ काय? तर पुरुषाने स्त्रियांमधलं ममत्व घेणं, स्त्रियांमधला जिव्हाळा घेणं, स्त्रियांमधला जे काही समर्पण भाव आहे, अस्मिता आहे, हे गुण, वात्सल्य भाव, करुणा भाव, हा आपण आत्मसात करणं, आणि स्त्रियांनी पुरुषामधला धाडसी, पराक्रम, शौर्य, जिज्ञासू हे गुण आत्मसात करणं, दोघांनी एकमेकाच्या गुणांचं देवाणघेवाण करणं, याचं नाव विवाह संस्कार आहे. विठाला विठाल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की उगाच त्याला संस्कार म्हटलेलं नाही. म्हणून तुम्हाला माहित आहे का, माणसांमध्ये म्हणजे ज्ञानोबाराय असतील का, ज्या पुरुषामध्ये स्त्रियांचे गुण असतात, गुण असतात म्हणजे काय, स्त्रियांमधला जो वात्सल्य भाव आहे तो जर पुरुषामध्ये आढळला, स्त्रियांमध्ये जे ममत्व आहे, समर्पण आहे, ते गुण जर पुरुषात आढळले ना, तर पुरुषाला सुद्धा आई ही उपाधी देण्याची आपल्या भारतीय परंपरेत पद्धत आहे. ज्ञानोबारायांना आपण आई का म्हणतो, तर त्याचं कारण आहे, लक्षात ठेवा. ज्ञानोबारायांचं अंतःकरण इतकं कोमल, इतकं करुणा सिंधू ज्ञानोबाराय. किती करुणा सिंधू, तर जसं एखादं गुलाबाचं फुल असावं किंवा एखादं कुठेतरी रानावनात उमललेलं एखादं सुंदर फुलाचं वृक्ष आहे, आणि त्या एका फुलावरती फुलपाखराने, भुंग्याने बसावं आणि भुंग्याच्या वजनाने फुल वाकावं. मला सांगा, भुंग्याचं वजन किती टनाचं किंवा किती किलोचं? काहीच नाही. ते जर काट्यावर ठेवलं तर काटा हलत सुद्धा नाही, एवढं त्या भुंग्याचं वजन. पण ज्ञानोबाराय माऊली का? बऱ्याच जणांना हा प्रश्न असेल का, ज्ञानोबारायांना माऊली का म्हणायचं? ते तर पुरुष आहे, मग पुरुष असूनही त्यांना आई का म्हणायचं, माऊली का म्हणायचं? त्याचं उत्तर आज मी सहज देऊन जातो. का भुंग्याच्या वजनानं ते फुल वाकावं, आणि ते वाकल्यानंतर ज्ञानोबारायांच्या अंतःकरणाला वेदना व्हावी, एवढं कोमल अंतःकरण ज्ञानोबारायांचं, म्हणून ते माऊली आहे. विठाला विठाला. आज नवरात्र करत असताना ज्ञानोबारायांची जी बहीण आहे, ती बहीण म्हणजे आदिशक्ती मुक्ताई, तिचंही स्मरण करावं लागेल महिला वर्गाला, तमाम पुरुष वर्गाला. त्याचं कारण असं की आपल्याला माहिती आहे, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांनी काय गृहस्थ आश्रमातून संन्यास आश्रम घेतला, आणि संन्यास आश्रमातून पुन्हा गृहस्थ आश्रम घेतला. शास्त्राची परिभाषा अशी आहे, 4 आश्रम आहे, ब्रह्मचारी आश्रम आहे, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. क्रमाक्रमाने ब्रह्मचार्यापासून संन्यास आश्रमापर्यंत जाता येतं, पण ते गंतव्य स्थान अंतिम असल्यामुळे संन्यास आश्रमातून पुन्हा गृहस्थी होता येत नाही किंवा ब्रह्मचारी आश्रमाकडे जाता येत नाही. हा नियम असल्या कारणाने विठ्ठलपंतांनी जेव्हा संन्यास आश्रम घेतला आणि संन्यास आश्रमातून गुरु आज्ञेने पुन्हा ते जेव्हा गृहस्थी होता, त्यावेळेला त्यांना समाजाने, तत्कालीन धर्म मार्तंडांनी अनेक त्रास दिला, आणि त्या त्रासाला नंतर पैठणच्या पीठाने त्यांना देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं. आणि त्यांचं देहांत प्रायचित्त झाल्यानंतर जी 4 भावंड सिद्ध बेटावरती उरतात ना, त्यांची अवस्था बघायची. खूपच त्रास द्यायला सुरुवात केली. आई वडील निघून गेलेले,
कोणी राहिलं नाही. सगळी पापाची संतती ही जगते तरी कशाला. तत्कालीन धर्म मार्तंडांनी म्हणजे पगड्या खूप मोठ्या मोठ्या, पण पगडी खालच्या मेंदू मात्र अत्यंत कुचका झालेला. आज तुम्हाला सांगतो, आचार्य आत्रे असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये संत कळायला त्यांच्या समाध्या जेव्हा होतात तेव्हा महाराष्ट्राला संत कळाले. हयातीत असताना संतांचं दुर्दैव म्हणा किंवा काही का जगाचं दुर्दैव, संतांचं कसं म्हणायचं, समाजाचं दुर्दैव असं का समाजाला ते हयात असताना संत कळाले नाही. आचार्य आत्र्यांची ती भाषा आहे. मग लक्षात ठेवा, ज्ञानोबारायांच्या बाबतीतही तेच झालं. आज भारतामध्ये गंगा यमुना जमुना काय नद्या असतील सगळ्यांची जल एकत्र करून आळंदी त्यांच्या संजीवन समाधीवरती वाहिले जातात. दह्या तुपाचा अभिषेक होतो. विविध ते आज आपण दररोज बघावं त्यांच्या मंदिराची समाधीची कशी सजावट केलेली असते. पण त्या काळामध्ये आज ज्या वेळेला पंढरपूरला वारी निघते, त्यांची पालखी निघते, रथामध्ये पादुका ठेवलेल्या असतात ज्ञानोबारांच्या, ज्या वेळेला रथ मार्गक्रमण करतो त्या रथाला कोणाची बैल झुंपायची याच्यावरून आळंदीत लिलाव होता. ज्याचा लिलाव मोठा त्याचीच बैल झुंपण्याचा अधिकार दिला जातो. किंबहुना आमच्या गल्लीतून ज्ञानोबारायांनी यावं, लोक अशी सताड डोळ्यांनी वाट बघत असतात. आणि तुम्ही बघितलं असेल एवढ्या गर्दीमध्ये त्या रथावरून हा त्याच्यावर तो त्याच्यावर, कशासाठी? ज्ञानोबारायांच्या पायाला स्पर्श व्हावा म्हणून. पण हे घडतंय आज. पण शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरे सचिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. त्यावेळची परिस्थिती काय? इंद्रायणीत पाऊल ठेवलं तर ज्ञानोबारायांना बहिष्कृत केलं जात होतं. कारण त्या काळातल्या धर्म मार्तंडांची भावना अशी होती की या मुलांना भिकच मिळू नये, भिक्षा मिळू नये, आणि ही मुलं जशी यांची आई वडील गेली तशी हेही जावी, म्हणजे धर्माची कटकट मिटली. आणि म्हणून ज्या वेळेला ज्ञानोबाराय झोळी घेऊन भिक्षा घेण्यासाठी आळंदीत येत होते त्यावेळेला सगळी धडाधडा दरवाजे बंद करून घेत होते. जर कोणी एखाद्या माय माऊलीला, एखादी 60-70 वर्षाच्या आईला असं वाटलं अरे बिन आई बापाची रे लेकरं, ती मुक्ता यांची बहीण किती बारीक, यांना आपण नाही दिलं तर ही जगतील कशी, खातील काय, काय करतील, म्हणून द्यावं आपण. म्हणून एखाद्या माऊलीने गपचित म्हणावं, हे ज्ञाना इकडे इकडे, आणि ज्ञानोबाला बोलून घ्यावं आणि झुळीमध्ये कोरांना टाकावं, काय असेल मीठ भाकरी पीठ काय असेल ते टाकावं आणि पट निघ. त्यांनी बघितलं ना मला उगाच त्रास व्हायचा, मारजोड व्हायची, त्यापेक्षा तू निघ. आणि ज्ञानोबारायांनी ती झुळी काखेमध्ये घ्यावी, पुढे विठ्ठल विठ्ठल म्हणत म्हणत पुढचं घर गाठावं. दरवाजा कोणी उघडू नये, ज्ञानोबारायांनी ते जावं. गावाच्या वेशी बाहेर काही धर्म मार्तंड दबा धरून बसलेली असायची आणि ती म्हणायची, अरे ते विठ्ठल पंतांना ज्ञाना आला बरं का, काय आणलं रे झोळीमध्ये, आण ती झोळी इकडे. आणि झोळी हिसकावून घ्यायची. ती झोळी अशी उपडी करून ते पीठ सगळं जमिनीवर टाकायचं, ज्ञानोबारायांच्या अंगावरती झोळी फेकून द्यायची आणि निघून जायचे. मग माऊलीनं काय करावं? छोटीशी आपली बहीण मुक्ता काय करेल? आपण योगी वायू भक्षण करून कदाचित दिवस पुढे ढकलत राहू, तांब्याभर पाणी पिऊन आणि वेद अध्ययन करून भागवत पुराण वाचून आपण आजचा दिवस पुढे ढकलूया. पण छोट्या मुक्ताचं काय होणार? मुक्ता दिसायची ज्ञानोबांना डोळ्यासमोर, म्हणून ते पीठ असं ओंझळीने कोमल हाताने उचलून घ्यायचं, झुळीत टाकायचं. तिकडल्या धर्म मार्तंडांनी बघायचं, अरे हा ज्ञाना आपण पीठ मातीवर टाकतो तरी उचलून घेतो, जेवतोच, याचं अन्न आपण बंद केलं पाहिजे, धर्मपुडव्याची मुलं आहेत. आणि त्या दुसऱ्या दिवशी केशवपंत, काय इकडे या, आपण पीठ झोळीतून खाली टाकतो ना, अरे हा ज्ञाना ते ओंजळीत पुन्हा भरून घेतो, बेटात जाऊन खात असेल. अशी पाप्याची नतद्रष्ट संपत्ती संपलेली बरी, ही जगते का? आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं नियोजन चेंज व्हायचं, बदलायचं. ज्ञानोबांची झोळी नेहमीप्रमाणे हिसकावून घेतली जायची, वेशीपर्यंत खाली पीठ टाकलं जायचं आणि दणदणा कातडी चपलाने त्या पिठावरती त्या काळातली धर्म मार्तंड नाचायची नाचायची. ते पीठ सगळं मातीमोल करून टाकायची
आणि ती झोळी ज्ञानोबांच्या अंगावर फेकून देऊन पुढे मार्गक्रमण करती व्हायची आणि नरमांस भक्षक राक्षसांसारखी हिंदकळायची, हसायची. ते हसू सुद्धा ज्ञानोबरायांना काळजाला भिडला असेल. कालपर्यंत आपण ओंजळीनं पीठ उचलून घेत होतो, मुक्ता भाकरी करत होती, गरम गरम भाकरी खात होती. आज माझी बहीण काय करेल? राग आला ज्ञानोबांना, पण जगाचा राग आला नाही, राग स्वतःचाच आला. ज्ञानोबरायांनी ती झुळी काखेत घेतली, दणदणा पावला आपटत सिद्ध बेटात गेली. मुक्ता गेली होती इंद्रायणीवरती यांचे पंचे धुवायला. मुक्ता तिथे नव्हती. निवृत्ती समाधी लावून झाडाखाली योग सामर्थ्याने तंद्रीत गेलेले. सोपान काहीतरी मातीचा किल्ला करत बसलाय. सोपानही लहानच होता. त्यालाही वाटलं मग आमचा ज्ञानदादा येईल, भाकर घेऊन येईल, आता काहीतरी मला पोटाला मिळेल. तोही वाट बघतोय. पण रिकाम्या हाताने आलेला ज्ञाना सोपानाने बघितला, काय करो. तो ज्ञान ताटीचं दार धाटकन उघडलं, मध्ये गेला, झुळी फेकली, भिरकावली आणि त्या विठ्ठलाच्या मूर्ती पुढे ज्ञानदादा बचकन बसकल घातली, पद्मासन घातलं गेलं आणि रागाच्या भरामध्ये आता राहायचंच नाही. ज्या धर्म मार्तंडांनी माझे वडील विठ्ठल पंतांचा उद्धार केला, अरे तुझा बाप पापी आहे, आई रुक्मिणी मातेचा उद्धार केला, अरे जे हा समाज जर माझ्या आई वडिलांवरती बोलत असेल ना तर मला नाही राहायचं. आणि तो योगाच्या साह्याने ज्ञानोबा श्वास आत उडू लागले आणि स्वतःचा प्राण त्यागायला लागले. भयानक परिस्थिती. आता आपल्याला ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबाराय दिसणार नव्हते. आणि तुम्हाला सांगतो, जगातला अत्यंत पवित्र आत्मा जेव्हा योग सामर्थ्याने असे कुठेतरी समाधी लावतो किंवा स्वतःच्या देहाचं आत्म्याचं विसर्जन करायला लागतो, चैतन्याचं गमावायला लागतो, चैतन्याचं ऊर्ध्वगामी न्यायला लागतो ना, त्यावेळेला या सृष्टीवर त्याचा परिणाम होतो. अचानक सूर्य मावळायला गेला, ढगाड गेला, ढग गोळा झाले, विजांचा कडकडाट होऊ लागला आणि पाऊस थोडा थोडा मंद बरसायला लागला. आणि इंद्रायणीवरती पंचे धुवायला गेलेली मुक्ताई म्हणते, अरे कोणीतरी योगी स्वतःचे प्राण खेचतो आहे, त्याशिवाय अचानक प्रकृतीत बदल व्हायचा नाही, सृष्टीत बदल व्हायचा नाही. ती मुक्ताला वाटलं या जगात आत्ताच्या काळामध्ये कोण कोण असा महायोगी की जो आतमध्ये प्राण ओढतोय. कदाचित माझा भाऊ ज्ञानदादा तर नसेल, कारण या जगाच्या पाठीवर विश्वामध्ये आता असा योगी कोणी नाही. पंच तिथेच सोडले. मुक्ता पळत आली. ताटी लावली गेली होती. सोपाना बाहेरून थाप मारत होता, ज्ञानदादा ताटी उघड. पण ताटी उघडली जात नव्हती. ज्ञानदादा भानातच राहिले नव्हते. आणि मग ही मुक्ता आली. सोपान देवाने सगळं सांगितलं आणि मग ही मुक्ता छोटासा झरोका होता, त्यातून डोकावली. तिला काय समजायचं ते समजलं आणि मग ती मुक्ता ज्ञानदादाला सांगू लागली, अरे तुम्ही योगी आहात ना, जगाने जर अग्नी झालं तर तुम्ही पाणी व्हावं. योगी पावन योगी पावन मना विश्वरागे झाले संते सुखे वावे
मुक्ताई सांगते, ज्ञानदादा, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्नी, संती सुखी व्हावे पाणी. असं करू नका. आणि म्हणून ज्ञानोबारायांचं चरित्र आपण नेहमी ऐकतो, कथेतून ऐकत असतो, कीर्तनकारांकडून ऐकत असतो. पण माझं वाक्य तुम्ही पहिल्यांदाच ऐकणार आहात आज. ते असं आहे, त्या दिवशी आदिशक्ती मुक्ताईने ज्ञानोबारायांना ताटीच्या अभंगाद्वारे जाग केलं नसतं, भान दिलं नसतं, तर तुम्हाला सांगतो आपल्याला ज्ञानोबाराय पुन्हा भेटले नसते. म्हणून आज नवरात्रीचा उत्सव करत असताना आज उपवास तर कराच, पण महिलांना आणि पुरुषांना सगळ्यांना सांगतो, आज मुक्ताबाईलाही विसरायचं नाही, तिचीही पूजा करायची. ही खरी नवरात्र. संतांचे आपल्या जीवनावरती अनंत उपकार आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्हाला वाटत असेल घरामध्ये मोठं फर्निचर केलं की घराला घरपण येतं. तुम्हाला वाटत असेल भिंतीला LED महागडा TV लावला की घराला घरपण येत असेल, महागडा पंखा बसवला, फ्रीज घेतलं, महागडं फर्निचर केलं म्हणजे घराला घरपण येत असेल. तुम्हाला खरं सांगू, ह्या सगळ्याने तुमच्या घराला घरपण येईल का नाही मला माहीत नाही, पण ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबांचा गाथा घरात ठेवा, अख्ख्या घराला शान पण आल्याशिवाय राहणार. हा संतांचा खऱ्या अर्थाने उपकार आहे. आणि म्हणून त्या संतांना, मग त्या संत बहिणाबाई असू द्या, संत मुक्ताबाई असू द्या, कान्होपात्र असू द्या, या सगळ्या आदिशक्ती ज्यांचा समाजावरती थोर उपकार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, शिवनेरीवरती 19 फेब्रुवारी 1630 आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवतत्व तिथे प्रगट झालं. परंतु त्या शिवतत्व 8 दिवसाचा इतिहास आहे. 8 दिवस जर या किल्ल्यावर जिजामाता असत्या तर शिवनेरीच्या ऐवजी पेमगिरीचं नाव लागलं गेलं असतं. पण हा किल्ला जरा धोक्याचा आहे हे ओळखून चारी बाजूंनी तटबंद्या असाव्या, शत्रू इथे आक्रमण करू नये असं ओळखून जिजामातांची रवानगी 8 दिवसाच्या आधी कुठे केली? शिवनेरीला केली. आणि म्हणून इतिहासामध्ये आपल्याला, नाहीतर आज आपल्याला जी शिवाई देवीमुळे जो शिवाईचा प्रसाद म्हणून, तसा या पेमा देवीचा प्रसाद म्हणून शिवतत्व आपल्याला प्राप्त झालं असतं. आता मी तुम्हाला जे सांगणार आहेत ना, आपली वेळ संपली, भोजन करायचं, जास्त लांबवणार नाही, अगदी थोडक्यात सांगतो आणि थांबणार एवढं सांगू. आपला वेळ, कारण 9:10 झाली जवळजवळ, अगदी 9:15 पर्यंत आपल्याला आवरायचं. विठोबा रुक्माईन, जय हरी विठ्ठल, ज्ञानेश्वर सगळं सोबतच करणार आहोत आपण, त्याची काही काळजी करू नका. कारण बऱ्याच जण टेन्शन असतं, बाबा 1 तास झाले विठोबा रुक्माई कामून घ्या, ते माझं सगळं सोबत असतं, परत गडबडच नको, डिस्टर्ब होतात मग मंडळी सगळी, त्याच्यामुळे सगळं सोबत घेऊ आपण असं सांगितलं जातं. म्हणजे इतिहासात नाही बरं का, मला काही वाचायला नाही मिळालं, पण शाहिरी परंपरेकडून मी ऐकलेलं आहे. शाहिरी परंपरा अशी सांगते की ज्या वेळेला शिवाजीराजे लहान होते, ते लहान असताना पूर्वीच्या काळी काही TV नाही, रेडिओ नाही, काही नाही, मग करमणुकीचं साधन म्हणून काय तर नर्तनाचा कार्यक्रम व्हायचा, तमाशे व्हायचे महालामध्ये. असं सांगितलं जातं, मी पुन्हा एकदा सांगतो, इतिहासात या प्रसंगाची नोंद नाही, हे फक्त शाहिरी परंपरेने पोवाड्यामध्ये सांगितलं गेलं. मग तुम्ही म्हणाल याला जर इतिहासाचा आधार नाही तर तुम्ही काय नारदाच्या गादीहून सांगता, तर त्याचं कारण आहे त्यातलं जे विधान आहे ना जिजामातेचं, ते आज महत्त्वाचं आहे म्हणून सांगतं, दुसरं काय नाही. म्हणून मला असं वाटतं सार घ्या त्यातलं, फक्त बाकीचा विषय सोडून द्या, पण सार तत्व ग्रहण करा. झालं असं की शहाजी राजे ते नाचकाम वगैरे बघायचे, सगळी सरदार मंडळी असायची, आदिलशाहच्या दरबारी शहाजी राजे होते, ते बाल शिवाजी त्या पडद्याच्या आड बघायचे. आता ते नाच गाणं, ते वाजवणं वगैरे लहान मुलाला आकर्षित करतं, राजे ते बघायचे. ते बघत असताना जिजामाता म्हणायची, हा दररोज या टायमाला जातो कुठे, त्याचा तपासच नाही. म्हणून जिजामातेने एक दिवस पाठलाग केला आणि बघितलं तर जिथे नाच गाण्याचा कार्यक्रम सुरू आहे, बाया नाचतायत, राजे बघतायत, सगळे सरदार मंडळी जमलेले आनंद घेत आहेत, बेहोश झालेले आहेत सगळे, आणि बाल शिवाजी ते बघतायत पडद्याच्या आडून. जिजामातेनं ते बघितलं, जिजामातेने असं राजांना धरलं आणि फरफटत ओढत महालामध्ये नेलं आणि एकच वाक्य राजांना सांगितलं, शिवबा तुला
बाया नाचवणारं नाही व्हायचं रे, बाया वाचवणारं व्हायचं. आणि बस बदललं जीवन शिवाजी महाराजांचं. म्हणून तर ज्या वेळेला कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांच्या पुढे हजर झाली, तरी त्यांना कुठलीही कामवासना स्पर्श करू शकली नाही. त्याची कारणं दोनच आहे. एक म्हणजे त्यांचे आध्यात्मिक गुरु होते जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांनी त्यांच्या कीर्तनातून सांगितलं होतं, परस्त्री ही माते समान असते, आणि म्हणून माते समान असलेल्या या परस्त्रीला आपण आदर दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. आणि जिजामातेने हे जे प्रसंग सांगितला ना, याच्यावरून शिवाजी महाराजांवरती असा संस्कार झाला की शिवाजी महाराजांनी परत कधीही स्त्रियांकडे कधीही नाही, कधीच अपराध घडला नाही. आणि म्हणून तर शाहिस्तेखान जेव्हा लाल महालामध्ये त्याची बोटं तोडली गेली ना, त्यावेळेला शाहिस्तेखानाची जी मुलगी होती का, ती त्यांना सापडे ना अंधारामध्ये. शाहिस्तेखानाची बायको पळत आली आणि शाहिस्तेखानाला सांगते, त्याचे बोट तुटण्याच्या अगोदरचा हा प्रसंग आहे. राजे अजून महालात घुसलेले नाही, फक्त मराठ्यांनी लाल महाल घेरला आहे, महालात मराठे गनिमी काव्याने घुसले. ही बातमी शाहिस्तेखानाच्या महालापर्यंत गेली, दालनापर्यंत गेली. पत्नी धावत आली, सगळं कुटुंब एकत्र व्हायला लागलं, लपायला लागलं. आणि त्यावेळेला शाहिस्तेखानाची पत्नी म्हणते की आपली मुलगी दिसत नाहीये, कुठे गेली, काय गेले? कदाचित मराठ्यांनी, शिवाजी महाराजांनी तिला पळवून तर नेलं नसेल ना, तिच्यावर बलात्कार केला नसेल ना. ही शाहिस्तेखानाची पत्नी बोलते. पण जिजामातेने, माता अशी असावी, जिजामातेने शिवाजी महाराजांना असं घडवलं होतं का शिवाजी महाराजांच्या शत्रूला सुद्धा शिवाजी महाराजांवर विश्वास होता. शाहिस्तेखान तेवढ्या धावपळीत त्यांच्या पत्नीला म्हणतो, मराठ्यांनी आपल्यावर स्वारी केली असेल, पण तू चुकीचं बोलते. माझा शत्रू आहे, मोगलांचा शत्रू आहे शिवाजी, पण शिवाजी स्त्रियांवरती कधीही अत्याचार करत नाही, स्त्रियांना सन्मानच देतो. हे शत्रूंना सुद्धा गुणगौरव करावा, ही सामर्थ्य आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगेल की आज या स्त्रियांना आपल्याला वंदन करावं लागेल. जगामध्ये आत्तापर्यंत जी काही बहीण घडून गेली, APJ अब्दुल कलाम यांची बहीण आहे. ज्या वेळेला APJ अब्दुल कलामांना, आता फार दरिद्री परिस्थिती, नंतर ते राष्ट्रपती झाले हा भाग वेगळा, पण शिक्षणाच्या काळामध्ये त्यांना शिक्षणाला फी भरायला सुद्धा पैसे नव्हते. ते म्हटले आता काय करू, वडील नाव चालवतायत, माणसं या किनाऱ्याचे त्या किनाऱ्याला सोडतायत, तेवढ्या पैशात कुठे पुढची फी भरणार आहे उच्च शिक्षणाची, काय करावं? म्हणून अब्दुल कलामांच्या बहिणीने सोन्याच्या बांगड्या होत्या हातात, त्या बांगड्या काढून दिल्या आणि कलामांच्या हातावर ठेवल्या आणि सांगितलं की अब्दुल हे घ्या. त्यांचं पूर्ण नाव अबुल पाकीर जैन लाब्दिल अब्दुल कलाम असं त्यांचं पूर्ण नाव, पण शॉर्टकटमध्ये APJ अब्दुल कलाम असं त्यांना म्हणतात. बहिणीने बांगड्या दिल्या आणि सांगितलं की ह्या घे आणि तू ह्या मोड सोनाराकडे नेऊन, आणि या पैशातून तू तुझी फी भर. जेव्हा तू नोकरीला लागशील ना, तेव्हा तू मला या बांगड्या परत दे. कलाम साहेब म्हटले की अगं हे कशाला, मी करतो काहीतरी. पण नाही, बहिणीने आग्रह केला, कलामांना त्या दिल्या. कलाम पुढे आपल्याला कोण झाले आपल्याला माहिती, मोठे शास्त्रज्ञ तर झालेच, पण राष्ट्रपती झाले. आणि राष्ट्रपती झालेल्या अब्दुल कलामांनी जेव्हा बहिणीला बांगड्या घेऊन दिल्या आणि गेले ते, त्यावेळेला बहिणीनं दिलेलं उत्तर बघा काय होतं. बहीण म्हटले, अरे जो माझा भाऊ भारताच्या गळ्यातला रत्न ठरला, त्याचे अलंकार घेऊन आता मी काय मोठी व्हायची, मला ह्या बांगड्या नको. माझ्या बांगड्यांनी जर भारतरत्न घडला असेल तर काय पाहिजे या बहिणीला अजून. ही स्त्री शक्ती आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, आज जे राष्ट्रपती अब्दुल कलाम तुम्हाला मिळाले, त्या बहिणीचे सुद्धा आज कृतज्ञतेने आठवण काढण्याची ही खरी नवरात्र आहे. विठाला विठ्ठल. हो हो. अजून समाज पुरुषांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्या रयत शिक्षण संस्थेतली गरिबाची, अनाथाची मुलं शिक्षण घेत होती, अनुपस्थित होते. सणाचा दिवस होता आणि कर्मवीर भाऊराव हजर नव्हते आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये. आणि त्यावेळेला लक्ष्मीबाईनं
पैसा नाही जवळ, पण पोरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घातलं पाहिजे. कारण ही मुलं आता सगळ्या गावातून इकून तिकून पुरणपोळीचा स्वादिष्ट वास येईल आणि ही गोरगरिबाची मुलं म्हणतील की या कर्मवीरांनी आम्हाला ठेवलंय खरं, पण भाऊरावांनी या बाईनं आम्हाला काहीच खायला दिलं नाही, त्या दिवशी कोरके दिलं, असं ती म्हणेल. त्यापेक्षा मी काहीतरी करावं, पण काय करावं, माझा नवरा घरी नाही, भाऊराव घरी नाहीत, काय करावं. त्या लक्ष्मीबाईनं स्वतःचे दागिने मोडले आणि पोरांना जीव खाऊ घातलं. त्या लक्ष्मीबाईचे उपकार सुद्धा आपल्याला आज मानायचे. ती खरी नवरात्र आहे. विठाला विठाला हो. आत्ताचे तात्याराव लहाने लाखापेक्षा जास्त शस्त्रक्रिया डोळ्यांच्या केल्या आणि यशस्वी केल्या, पण ते तात्याराव लहान्यांना एकच किडनी होती. किडनी अभावी ते मरणाच्या दारात टिकले. त्यावेळेला आईनं स्वतःची किडनी देऊ केली ना, म्हणून आज तात्यारावांनी लाखो लोकांच्या डोळ्यांना नवी दृष्टी दिली. त्या तात्यारावांच्या आईलाही नमस्कार करण्याची खरी नवरात्र. विठाला विठाला हो. म्हणून अशा किती स्त्रियांबद्दल सांगू. एक मनश्री नावाची मुलगी होती, अत्यंत छान. ही कथा पण अब्दुल कलामांच्याच बाबतीत घडली. मनश्री नावाची मुलगी जन्माला आली, म्हणजे जन्माला आली तेव्हा दृष्टी होती, पण डोळ्यांना काहीतरी विषारी वायूने घात केला आणि डॉक्टरांनी सांगितलं हिचे डोळे काढावे लागतील, ही जन्मांध होईल. आईने काळजावर दगड ठेवून ते मान्य केलं आणि ती मनश्रीचे डोळे जन्माला आल्यानंतर 20व्या दिवशीच काढले गेले आणि ते काढल्यानंतर ती जन्मांध झाली. डॉक्टर म्हटले आता या आंधळ्या मुलीला आई तू कसं सांभाळणार. आईनं सांगितलं मी सांभाळेल. त्या मनश्रीच्या आईने काय केलं, त्या जन्मांध त्या मुलीला काडकी घ्यायची, तिच्या हातात द्यायची, त्या काडकीनं अक्षरं गिरवायची, तिच्या मेंदूवर कोऱ्या मेंदूवर कोरली जात होती. स्पर्शाने वस्तूचं ज्ञान ती आई करून देत होती. त्या मनश्रीचा हात घ्यावा, पाण्यात घालावा आणि सांगावं मनश्री याला पाणी म्हणतात. अग्नी जवळ हात न्यावा, सांगावं तुला हे जे गरम चटके बसतात ना याला अग्नी म्हणतात. असं स्पर्श ज्ञान मुलीला करून दिलं. ती मुलगी म्हटली मला रायगड चढायचा, रायगडाची माती कपाळी लावायची. का तर जिथे शिवाजी महाराजांची पाऊलं गेलीत, खाली गेलीत, तिथे नाचली आहेत, बागडली आहेत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची धूळ मला मस्तकी लावायची. ही मनश्री आंधळी होती. शिवाजी महाराज तिला दिसत नव्हते, तरी सुद्धा तिने ती रायगडाला जाऊन भाळी माती लावली. ही मनश्री पुढे गिर्यारोहक झाली, संगीत तज्ञ झाली. तिला महाराष्ट्र शासनाने पुढे बालश्री पुरस्कारासाठी तिची केंद्र शासनाकडे शिफारस केली. अब्दुल कलाम राष्ट्रपती होते, 2004ची ही गोष्ट आहे. आणि मनश्री पुरस्कार, बालश्री पुरस्कार घ्यायला अब्दुल कलामांकडे गेली. आणि अब्दुल कलामांना जेव्हा ही गोष्ट सांगितली गेली, त्यांना आश्चर्य वाटलं की आंधळी मुलगी, डोळे नाही आहे, आणि ती मुलगी एवढी गरुड भरारी घेते, गिर्यारोहक होते, अनेक डोंगर सर करून जाते. इतकंच नव्हे तर ती संगीतातली तज्ज्ञ होते. हे कसं काय, त्यांना आश्चर्य वाटलं. आणि त्यांनी विचारलं मनश्री तू आंधळी असून तुला हे जमलं कसं. तिने सांगितलं का डॉक्टर साहेब तुम्ही बोलतात हे जमलं कसं, हा प्रश्न बरोबर आहे, पण तुमचं एक विधान चुकलं आहे. म्हटले कोणतं. तर तुम्ही मला आंधळी म्हटले, पण डॉक्टर साहेब राष्ट्रपती महोदय मी आंधळी नाहीत, कारण मला 2 डोळे आहेत. मला हे डोळे नाहीत, पण मला 2 डोळे दिले. एक डोळा दिलाय माझ्या शाळेच्या शिक्षकांनी ज्ञानाचा, आणि माझ्या आईने दिलाय तो दुसरा डोळा, आणि म्हणून मी बालश्री पुरस्कार घ्यायला इथपर्यंत पोहोचले. म्हणून मी नेहमी सांगून ठेवतो अपंगत्व एखाद्याच्या शरीराला असलं ना तर ते अपंगत्व शरीराचं मानायचं नसतं. एखादा माणूस अपंग असला तर तो अपंग शरीराने नसतो, असलाच तो मनाने असतो. आज आमचे हे भाऊ इथे, आज त्यांना पायाचं दुखणं आहे, काय असेल त्यांचा कर्मभोग असेल किंवा काय असेल ते तुम्ही म्हणा, परंतु ते जर स्वतःला शरीराने अपंग समजू लागले ना तर ते गाऊ शकत नाही. मनश्रीने सुद्धा सांगितलं डॉक्टर साहेबांना की मी अपंग नाही, कारण अपंगत्व शरीराला असतं. माझं मन ताजेतवा नाही, माझ्या आईनं मला घडवलंय, आणि म्हणून मी अपंग नाही, मी आंधळी नाही. हे राष्ट्रपतींना तिने सांगितलं. आणि ज्या वेळेला पुरस्कार घेऊन ती निघाली, कलाम साहेब म्हटले आता पुन्हा दिल्लीला कधी येशील. तर त्यांनी सांगितलं की त्या पुरस्कार हातावर घेतला, टकटक आवाज केला, आणि कलाम साहेबांना ती मुलगी म्हणाली की मी पुरस्कार आता बालश्री घेऊन चालले खरे, पण पुन्हा दिल्लीला पद्मश्री घ्यायलाच येईल एवढं कर्तृत्व मी करील. आंधळी असलेली मुलगी. आणि हा प्रसंग तुम्हाला मी का सांगावा, त्याचं कारण असं
एक अडाणी बाई सुद्धा. म्हणून तुम्हाला सांगतो, आई निरक्षर असते पण आई अडाणी कधीच नसते. आणि म्हणून आज पुनश्च एकदा मी या गडावरती आपल्या सर्वांच्या साक्षीनं अत्यंत शांत चित्ताने, मी सगळ्यात छोटा आहे तुमच्यापेक्षा, पण तुम्ही माझं हे ऐकून घेतलं. आमचे सगळे जी काही गायकवृंद आहेत, मृदुंगाचार्य आहे, आम्ही सगळ्या जणा तुमच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. आणि शेवटी मला आमंत्रण निमंत्रण देणाऱ्या सगळ्यांच्या चरणी, ग्रामस्थांच्या चरणी, कमिटीच्या चरणी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करतो. आणि दुसरी गोष्ट अशी का हे जगदंबेचं जे रूप आहे, ही आईगिरी नंदिनी, नंदित मेदिनी, विश्वविनोदिनी, शैलसुते, गिरिवर विंदे शिरोधी निवासिनी, विष्णु विलासिनी जैष्णुते, भगवती हे शीतकंठ कुटुंबिनी, भुरी कुटुंबिनी भुरी कृते, जय जय हे महिषासुर मर्दिनी, रम्य कपरदिनी, शैलसुते. असं हे असल्यामुळे गतिस्तोम गतिस्तोम तोमेका भवानी, असं हे तत्व, या तत्वाला नमस्कार करतो. आणि झालेली सेवा माऊलींच्या चरणी, पेमादेवीच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून माझी शब्द सुमना अर्पण करतो. आणि आता आपण भजन घेऊ. सगळ्यांनी एकदा वरती हात करा. परंपरेप्रमाणे भजन होऊन विठोबा जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तुका मने सुख बहु झाले जीवा, बहु झाले जीवा, तुका मने सुख बहु झाले जीवा, बहु झाले जीवा, तुका मने सुख बहु झाले जीवा, बहु झाले जीवा, तुका मने सुख बहु झाले जीवा, जीवा सुख आम्हाला दरिदायाचा संग, दरिदायाचा संग, तुका मने दरिदायाचा संग, तुक आम्हा झाले दरिदायाचा संग, दरिदायाचा संग. सुख आम्हाला दरिदायाचा संग, दरिदायाचा संग, दरिदायाचा संग, दरिदाया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल.